नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भगीरथ आयएसच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण ग्रुप बी, ग्रुप सी या असणाऱ्या कंबाईनच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून ज्या प्रिलियम मधून क्वालिफाय केल्यानंतर आता आपण मेन्स मध्ये आलोय, त्या मेन्स मध्ये आपल्याला जीएस चे काही सब्जेक्ट आहेत ज्याच्या अंतर्गत आपल्याला प्रिपरेशन बऱ्यापैकी असावं. कारण फक्त आपल्या लँग्वेज वरती पकड असून उपयोगाचं नाही. कदाचित लँग्वेज मध्ये खूप चांगले मार्क मिळाले तर आपली पोस्ट सिक्युअर होणारच आहे, पण त्यासोबत सुद्धा जीएस चाही असणारा आढावा आपल्याकडे स्ट्रॉंगली असावा. यासाठी आपण या असणाऱ्या बॅचच्या माध्यमातून आपल्याला ज्या अगोदर अभ्यास केलेला आहे त्यालाच फक्त स्ट्रॉंग करायचं आहे आणि हातचे मार्क घ्यायचे आहेत. आपले मार्क सुटू नये यासाठीच आपली फास्ट ट्रॅक बॅच असेल आणि याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि प्रत्यक्षात या असणाऱ्या बॅचच्या अंतर्गत आपण तुमचा अभ्यास झालाय त्या दृष्टिकोनातून एक राऊंड अप, एक रिव्हिजन म्हणून या असणाऱ्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये जातोय. आणि यातला असणारा जो काही पॉलिटी असेल आणि सोबतच येतो तो म्हणजे करंट अफेअर, या दोघांचाही असणारा संदर्भ मी तुम्हाला घेतोय. आणि या दोन्ही असणाऱ्या सब्जेक्टच्या बाबतीमधला असणारा जो काही डाटा असेल, नोट्स असतील, तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील याच असणाऱ्या बॅचच्या अंतर्गत. ओके, मग सुरुवातीला आपण स्टार्ट करूया की नेमकं मेन्स मध्ये याचं वेटेज कसं आहे. कारण ही 2023च्या अनुषंगाने असणाऱ्या मेन्सचा उल्लेख केला तर ही पहिलीच मेन्स आहे जिथं आपल्याला आता नवीन पॅटर्न जो आलेला आहे त्या अनुषंगाने असणारा पार्ट बघावा लागणार आहे. कारण अगोदर कसं असायचं की एएसओच्या अंतर्गत आपल्याला 55 क्वेश्चन्स असायचे मेन्सला, तर त्यामुळे त्याचं डिवायडेशन कसं असेल, काय असेल ती आयडिया होती. पीएसआय एसटीआयचा विचार केला की तिथं 10 क्वेश्चन्स असायचे, ते पण आपल्याला माहित होते की त्याची विभागणी कशी होती. पण आता जो नवीन पेपर येणार आहे तो पेपर कदाचित 10 प्रश्नांसाठी येईल, कदाचित 15 प्रश्नांसाठी येईल. जसं आपल्याला प्रीला अगोदर पॉलिटीचा सब्जेक्ट हा 10 प्रश्नांसाठी असायचा, पण आता 2023ला त्यांनी 15 क्वेश्चन देऊन सरप्राईज केलं आणि विद्यार्थ्यांना आनंदी केलं. कारण विद्यार्थ्यांना पॉलिटी हा सब्जेक्ट त्या ठिकाणी बऱ्यापैकी फ्रेंडली वाटतो, त्यामुळे तिथं मार्क मिळवण्याची शक्यता जास्त वाढते. आणि त्याच अंतर्गत मेन्सला आपल्याला काय सिलेबस इंट्रोड्यूस करून दिलेला आहे तर तो बघूया आपण. याच्यामध्ये काय दिलंय पहा, भारतीय संघ राज्य व्यवस्था, सोबतच उल्लेख केला भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ असा असणारा उल्लेख या असणाऱ्या सब्जेक्टच्या माध्यमातून आपल्याला करताना दिसतात. आणि याच्यामध्ये काय काय सब टॉपिक आहेत ते बघूया आपण, जे ऑलरेडी तुम्ही वाचलं असेल, बघितलं असेल, कारण सिलेबस शिवाय आपला अभ्यास तर कम्प्लीट होणार नाहीये. मग याच्यामध्ये घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावने मागची असणारी भूमिका व तत्वे हे बघणं गरजेचं आहे, जे आपण आजच्या सेशन मध्ये स्टार्ट करणार आहोत एकदम फास्ट रिव्हिजनच्या अनुषंगाने. आणि सोबतच येतात कुठलं, घटनेची महत्वाची कलम, त्याची ठळक वैशिष्ट्यांचा संदर्भ येतो, जो आपण पहिल्या लेक्चर पासून शेवटच्या लेक्चर पर्यंत बघणार आहोत, त्या सगळ्यांचा उल्लेख याच्यामध्ये दिसेल. नंतर येतो केंद्र राज्य संबंध, जो अतिशय महत्वाचा पार्ट आहे, भाग 11 आणि भाग 12चा उल्लेख याच्यामध्ये येतो. नंतर येतो निधर्मी राज्याचा मुद्दा, आणि याच्यामध्ये काय आहे, कोणकोणत्या जागतिक व्यवस्थेचा अँगल तिथं जोडता आला पाहिजे तोही बघूया. कारण जेव्हा सेक्युलरिझमचा मुद्दा गाजतो त्या त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारले जातातच. नंतर येतो मुद्दा कुठला, मूलभूत हक्क आणि कर्तव्यांचा मुद्दा याच्यामध्ये ऍड केलाय. नंतर दिलाय तो राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, याच्यामध्ये शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड सारखे मुद्दे आलेले आहेत. नंतर येतो स्वतंत्र न्यायपालिकेचा मुद्दा. नंतर राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांचं कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्य आणि विधी समित्या असा उल्लेख आहे. याच्यामध्ये केंद्र शासन असा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसत नाहीये, पण या केंद्र शासनासारखाच आपल्या भारतामध्ये राज्य शासनाचा उल्लेख येतो. त्यामुळं हे केल्याशिवाय तुम्हाला राज्य शासन मुद्दे स्पष्ट होणं शक्य नाही. त्याच्यामुळे याच्यावरती क्वेश्चन सोडवायचे असतील तर केंद्र शासनाचा मुद्दा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे हिडन असणाऱ्या सिलेबसच्या कंटेंटमध्ये केंद्र शासनाचा उल्लेख करता येईल हे लक्षात घ्यायचं. बाकीचे स्पष्ट स्वरूपातले मुद्दे तर आपल्याला इथं दिलेलेच आहेत, तर याचा आढावा आपल्याला घेणं अपेक्षित असेल. मग थोडस तरी पण जरी पॅटर्न चेंज झाला असला तरी पण जुन्या असणाऱ्या सिलेबसचा संदर्भ आणि त्यातून आयोगाच्या क्वेश्चन पेपरचा अँगल जर बघितला आपण तर आपल्याला समजेल की आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये किती लक्ष कोणकोणत्या टॉपिककडे देणं गरजेचं असणार आहे. मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया उल्लेख, तो म्हणजे कोणाचा, तर एएसओच्या मेन्सच्या असणाऱ्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस याच्यामध्ये घेऊया. जनरली तुम्हाला समजून येईल 2017 पासून जी एक्झाम कंबाईन झाली होती त्यानंतरचा असणारा एएसओचा मेन्स, जिथं आपल्याला दिसतात ते म्हणजे किती क्वेश्चन्स, तर जिथं आपल्याला दिसतात 55 क्वेश्चन्स. तर हे 55 क्वेश्चन्स किती टॉपिक भोवती विभाजित झालेत
ते आपण याच्यामध्ये बघूया. म्हणजे हे टॉपिक केले ना तर तुमचा सगळाच अभ्यास झाला. याच्यापेक्षा वेगळा अभ्यास करायची काहीच गरज नाही, हे पण क्लिअर होतं. ते म्हणजे कुठलं? ब्रिटिशकालीन कायदे असतील, नंतर येतात घटना निर्मिती प्रक्रिया आहे, परिशिष्ट आहे, सरनामा आहे, नागरिकत्व, मूलभूत हक्क, तत्वे, कर्तव्य, संसद व राष्ट्रपती, राज्य विधिमंडळ व राज्यपाल, पंचायत राज, न्याय व्यवस्था, केंद्र राज्य संबंध, घटना दुरुस्ती, आणीबाणी, जिल्हा प्रशासन, लोकपाल आणि कनिष्ठ न्यायालय, असे टोटल 15 टॉपिक या ठिकाणी डिवाइड करून दिलेत मी, जे अनालिसिसच्या अनुषंगाने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला दिसेल सर्वाधिक जास्त आयोगाचे क्वेश्चन्स कोणत्या मेजर 4 टॉपिकच्या भोवती या ठिकाणी हायलाइट होताना दिसतात. बाकीचे टॉपिक तर हायलाइट होतातच. आता 2021च्या बाबतीमध्ये प्रयत्न केला तर सर्व टॉपिकला यांनी त्या ठिकाणी ऍड करून प्रश्न विचारताना दिसतातच. 22च्याही स्वरूपामध्ये तोच मुद्दा येईल. पण हे जेव्हा बघतो आपण तेव्हा लक्षात घ्यायचं की आपल्याला फोकस पॉइंट कोणते असतील. तर बघा, संसद व राष्ट्रपती, राज्य विधिमंडळ व राज्यपाल म्हणजे केंद्र शासन राज्य शासनाचा उल्लेख येतो, नंतर पंचायत राज आणि न्याय व्यवस्था, म्हणजे या 4 टॉपिक वरती एएसओच्या मेन्सला सर्वाधिक जास्त क्वेश्चन्स फोकस होताना दिसतात. म्हणजे जवळपास 12-13 क्वेश्चन्स केंद्र शासनावरती, राज्य शासनावरती 9-10 क्वेश्चन्स, पंचायत राजवरती 15-16 क्वेश्चन्स आणि न्याय व्यवस्थेवरती 6 ते 7 क्वेश्चन्स आपल्याला विचारताना दिसतात. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला या असणाऱ्या सब्जेक्टच्या या टॉपिक कडे लक्ष देणं खूप गरजेचं असेल, हे तुम्हाला हायलाइट होऊन जातं. म्हणून प्रत्यक्षात या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस का महत्वाचं आहे हे याच्यावरून तुम्हाला समजतं. त्यानंतर पीएसआय मेन्सच्या क्वेश्चनचा विचार केला तर आपल्याला बघूया या ठिकाणी पीएसआय मेन्स साठी 10 क्वेश्चन्स आहेत, एसटीआयच्या मेन्स साठी सुद्धा 10 क्वेश्चन्स आहेत. मग आता सब रजिस्ट्रार साठी असणारे आणि या असणाऱ्या कंपाईल स्वरूपामध्ये असणार जो मेन्स असेल त्याच्यामधला असणारा जो काही वेटेज आहे का तो कदाचित 10च राहील किंवा वाढून तो 15 पर्यंत पण जाऊ शकतो. तर तोच मुद्दा आपल्याला थोडंसं या टॉपिकच्या नुसार अभ्यासायचा आहे. मग याच्यामध्ये काय येतं पहा, याच्यामध्ये घटना निर्मिती प्रक्रिया आहे, सरनामा, परिशिष्ट, भाग 1, नागरिकत्व, मूलभूत हक्क, तत्वे, कर्तव्य, संसद राष्ट्रपती सोबत राज्य विधिमंडळ राज्यपाल, न्याय व्यवस्था, घटनेचे स्रोत आणि केंद्र राज्य संबंध सोबतच पंचायत राज आणि बाकीचे तत्सम मुद्दे, ज्यामध्ये मग या ठिकाणी जनहित याचिका वगैरे असेल किंवा घटनात्मक संस्था, घटनाबाह्य संस्थांचा उल्लेख याच्यामध्ये केला जाऊ शकतो. मग असे टोटल 12 टॉपिक पीएसआयच्या मेन्सच्या अंतर्गत दिसतात आपल्याला. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन कुठं हायलाइट होताना दिसतात तर हे मेजर 4 टॉपिक तुम्हाला दिसतील. मग कोणते मेजर 4 टॉपिक येतो साहेब लोक याच्यामध्ये, तर इथं परत मूलभूत हक्क, तत्वे, कर्तव्य, संसद राष्ट्रपती, राज्य विधिमंडळ राज्यपाल, न्याय व्यवस्था आणि घटनेचे स्रोत किंवा न्याय व्यवस्थेपर्यंत, हे 4 टॉपिक जे एएसओच्या मेन्सलाही हायलाइट होते ते इथं पण. म्हणजे तुमच्या अभ्यासाचा मेन कोर एरिया या मेजर 4 टॉपिकच्या भोवती असलाच पाहिजे, हे याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. हा संदर्भ यानंतर घेऊया आपण थोडंसं अनालिसिस करूया आपण तो एसटीआयच्या मेन्सच्या पेपरचा. जसं ज्या पद्धतीने आपण पीएसआयच्या मेन्सचा उल्लेख केला होता त्याच पद्धतीने इथं एसटीआयच्या मेन्सच्या बाबतीमध्ये उल्लेख करूया. इथं सुद्धा सेम 12 टॉपिक आहेत. सेम एसटीआयच्या मेन्सच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला तेच 4 टॉपिक फोकस होताना दिसतात. जिथं 3-4 क्वेश्चन्स आपल्याला विचारताना दिसतात तो म्हणजे परत तोच मूलभूत हक्क, तत्वे, कर्तव्य, संसद राष्ट्रपती, राज्य विधिमंडळाचा उल्लेख. इथं थोडंसं न्याय व्यवस्थेवरती क्वेश्चन्स कमी होते आणि मूलभूत हक्क आणि कर्तव्यावरती क्वेश्चन वाढताना दिसतात. जे थोडेसे क्वेश्चन कमी दिसतात आपल्याला पीएसआयच्या मेन्सला, पण आहेतच ना ते टॉपिक आहेतच. या 4 टॉपिक वरती फोकस करा, 3 ते 4 टॉपिक वरती, आणि आपली जी तयारी आहे का ती एकदम परफेक्ट मॅनरने या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येईल. म्हणजे लक्षात घ्यायचं काय, इथं आयोग करतोय काय, तर आयोगाच्या बाबतीमधले असणारे मुद्दे ज्या पद्धतीने हायलाइट होत आहे त्याला थोडंसं आपल्याला सिमिलर वागायचंय आणि सिमिलर ते मुद्दे वाचण्याचा प्रयत्न करायचे, हे लक्षात घ्यायचं. आणि क्विक मध्ये आपण थोडंसं संदर्भ पुस्तकांचाही उल्लेख करूया जे तुमच्याकडे ऑलरेडी आहेत, फक्त त्याच्यामध्ये थोडासा मुद्दा हायलाइट करतो मी. म्हणजे आपण एकदम बेसिक पुस्तकांचा विचार केला तर इयत्ता 11वीचं नवीन अभ्यासक्रमाचं पुस्तक, क्रमिक पुस्तक, आणि 12वीचं असणारं जुन्या अभ्यासक्रमाचं पुस्तक म्हणजे 2013ची एडिशन ऑलरेडी वाचलेली आहे. त्यानंतर आपण येतो कोणाकडे, तर रंजन कोळंबे सरांचं असणार पुस्तक, भगीरथ आयएस असणार आपलं पुस्तक आहे संदर्भ पुस्तकाच्या अनुषंगाने. आणि जवळपास 90% क्वेश्चन्स या पुस्तकातून आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतात, त्यामुळे या पुस्तकाचा वापर तर आपण केलाच पाहिजे. सोबत एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक जे कदाचित सुरुवातीला के सागर मध्ये होतं, आता ते स्वतःच पब्लिश करतायत त्या ठिकाणी मॅग्रोहिलच्या अंतर्गत, ते तुम्ही ऍडिशनली वाचू शकता. काही स्पेसिफिक टॉपिक साठी तुम्हाला तो मुद्दा आणणं गरजेचं असेल ते तुम्हाला मी प्रत्येक असणाऱ्या सेक्शनच्या अंतर्गत सांगत जाईनच. नंतर जर अदर एक्स्ट्रा पुस्तकं घ्यायची असतील तर तुम्ही काय बघू शकता या ठिकाणी, तर वायसीएमचे असणारे सेकंड इयर थर्ड इयरची सगळी पुस्तकं,
सोबत सुभाष कश्यप सरांचं असणार, आपली संसद असेल, किंवा ऑनलाईन रेफरन्सच्या बाबतीमध्ये पाहिलं तर वेगवेगळे वेब पोर्टल असतील, त्याचाही रेफरन्स आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. ओके. यस, ठीक आहे. हा चला, थोडासा नेटवर्कचा इश्यू होता. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. बघा, हे थोडेसे रेफरन्सेस बुक तुम्हाला एक ऍडिशनली याच्यामध्ये असावे, त्या दृष्टिकोनातून हा मुद्दा इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, ओके. आता काय करूया आपण, आता प्रत्यक्षात या असणाऱ्या सब्जेक्टला आपण स्टार्ट करूया. आता काय करायचंय आपल्याला, या विषयाच्या अंतर्गत क्वेश्चन 10 आहेत. या क्वेश्चनचा रेफरन्स घेत असताना आयोग काय करेल, 10 ते 15 म्हणूया, 10 तर फिक्स आहेत ना. मग त्याच्यामध्ये लक्षात घेऊया आपण की आपल्याला पॉलिटीवरचे जे 10 क्वेश्चन्स येणार आहेत, त्या क्वेश्चन्स मध्ये जवळपास 4 ते 5 क्वेश्चन हे कसे असतील, तर हे असतील ट्रॅडिशनल क्वेश्चन्स असतील. आणि 4 ते 5 क्वेश्चन्स तुम्हाला कसे असतील या ठिकाणी, तर ते असतील करंट अफेअरला कनेक्ट करून डायनामिक प्रश्न असतील. म्हणजे हा विषय इतका चालू घडामोडीच्या जवळ आहे की तुम्हाला सगळेच्या सगळे 10 क्वेश्चन्स कोणत्या असणाऱ्या संदर्भातून आले आहेत हे जर बघायचं असेल तर तुम्ही जोडू शकता करंट अफेअरचा मुद्दा. म्हणजेच काय, समजा कॅग वरती एखादा मुद्दा गाजतोय 2021-22 किंवा आता 22-23च्या कालखंडामध्ये, तर कॅगशी संबंधित बेसिक प्रश्न विचारला जातो. किंवा आता राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या इलेक्शन झाल्या 2022 मध्ये, त्या इलेक्शनच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारताना दिसले. पण इलेक्शन डायरेक्टली इलेक्शनवरती नाही प्रश्न विचारला, तर पदांवरती प्रश्न विचारला. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीवरती प्रश्न विचारताना दिसत आहे. आता 2024ला इलेक्शन होणार आहेत. ह्या इलेक्शन केंद्र पातळीवरच्या आहेत, या इलेक्शन्स आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा असणार आहेत. मग त्या इलेक्शनच्या बेसवरती मग प्रश्न विचारला जाईल. कशावरती, लोकसभेवरती, विधानसभेवरती प्रश्न विचारला जाईल. किंवा आता राहुल गांधींच्या अनुषंगाने जो लोकप्रतिनिधीचा कायदा गाजला होता, लोकप्रतिनिधी कायदा 1951चा, त्यातला असणारा कलम 8 उपकलम 4 चा संदर्भ जो गाजला होता, जो म्हणजेच काय, जर सदस्याला 2 वर्षांच्या असणाऱ्या शिक्षेचा कारावासाचा संदर्भ आला असेल तर त्याला लोकसभेचा किंवा विधिमंडळाचा किंवा या सभागृहांचा सदस्य राहण्याची परवानगी त्या ठिकाणी नसते. त्यांना 3 महिन्यांची परमिशन दिली जाते वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी. पण 2011ला असणारा जो लिली थॉमस खटला आला, त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की तात्काळ त्यांना त्या असणाऱ्या मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा मेंबर ऑफ असेंब्लीच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांचं पद रिक्त करावं. ते मुद्दे जे गाजतायत का, त्याच्यावरती आता क्वेश्चन असू शकतो इलेक्शनच्या अनुषंगाने. किंवा आता याच लोकसभेमध्ये किंवा विधानसभे अंतर्गत जे रिझर्वेशन आहे ना, त्या रिझर्वेशनचा मुद्दा विचारला जाऊ शकतो. कारण आता महिलांना रिझर्वेशन देण्याच्या अनुषंगाने जो नारी शक्तीच्या अंतर्गत असणारं जे काही विधेयक मांडताना दिसतंय, जिथं महिलांना रिझर्वेशनचा संदर्भ त्या ठिकाणी येतोय 33%, या स्वरूपामध्ये असणारं जे काही 128 क्रमांकाचं असणारं घटनादुरुस्ती विधेयक आहे का, त्याच्यावरती त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारले जातील. किंवा आत्ताच 2019 मध्ये काय करण्यात आलं, तर आता 104 क्रमांकाची घटनादुरुस्ती करण्यात आली. आणि या 104 क्रमांकाच्या घटनादुरुस्तीनुसार कोणाचं रिझर्वेशन परत 10 वर्षांनी एक्सटेंड करताना दिसतात आर्टिकल 334 नुसार. मग या ठिकाणी एससी एसटीचं रिझर्वेशन किती वर्षांनी वाढवलं, 10 वर्षांनी. पण याच्यामध्ये कोणाचं रिझर्वेशन वाढवलं नाही किंवा विचारच केला नाही, तर ते आहेत अँग्लो इंडियन. मग अँग्लो इंडियनच्या दृष्टिकोनातून असणारी कलम म्हणजे 331 आणि 333 यांचा संदर्भ याच्याच्या अनुषंगाने प्रश्न केला जाईल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हाच आहे माझा की जे मुद्दे सध्या गाजतात, चर्चेमध्ये राहतात, त्याच्या अँगलनं तुम्हाला पॉलिटिक्सशी संबंधित प्रश्न असतील. झालंच तर ट्रॅडिशनल जे पुस्तकाच्या स्वरूपामध्ये पदांच्या अनुषंगाने, संस्थांच्या अनुषंगाने प्रश्न असतात, ज्यांना आपण पारंपरिक प्रश्न म्हणतो, ट्रॅडिशनल प्रश्न म्हणतो, ते अर्धे असू शकतात. आणि अर्धे प्रश्न डायरेक्टली करंट अफेअरलाच अटॅच करून तिथं प्रश्न विचारले जातात, हे लक्षात घ्यायचं. म्हणून आपल्याला पॉलिटीचा अभ्यास हा करंट अफेअरच्या सोबत करायचा आहे. म्हणून तर मी तुम्हाला पॉलिटी आणि करंट अफेअर या दोन्ही असणाऱ्या सब्जेक्टला एकत्र पद्धतीमध्ये कसा अभ्यास करावा याचाही संदर्भ घेणार आहे. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स राहा. तुम्हाला या शेवटच्या फेज मध्ये तुमची तयारी एकदम परफेक्ट झाली पाहिजे
आणि जो सरप्लस मार्क आहेत ना, या असणाऱ्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील याची हमी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि त्या दृष्टिकोनातून तुमची तयारी चालू झाली पाहिजे. आणि जे सांगितलं जात आहेत, जे मुद्दे सर्च करायला सांगितले जात आहेत, ते मुद्दे सगळे सर्च करणं आणि ज्या टेस्ट सिरीज तुम्हाला दिल्या जातील प्रत्येक असणाऱ्या सेक्शनच्या नंतर किंवा सब्जेक्टच्या नंतर, तर ते असणारे टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करणं हे खूप गरजेचं असेल, हे इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. मग अशा पद्धतीने या असणाऱ्या पॉलिटीचा उल्लेख करायचा आहे. ट्रॅडिशनल प्लस करंटच्या अँगलनं हा मुद्दा असेल. चला, सगळ्यात पहिल्यांदा संदर्भ बघूया आपण, तो म्हणजेच कुठला, तर घटना निर्मिती प्रक्रियेचा उल्लेख याच्यामध्ये आणूया आपण. आता आपण ही घटना निर्मिती प्रक्रिया खूप वेळा अभ्यासलेली आहे. याच्या अंतर्गत असणारे मुद्दे कोणकोणते असतात त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पण आपल्याला मेन्सच्या दृष्टिकोनातून कोणत्या मुद्द्यांकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे त्याकडे येऊया. म्हणजे एक थोडासा आढावा घेतल्यासारखं होईल आणि तुम्हाला पण ज्या गोष्टी आठवणं गरजेचं आहे ते तुम्हाला आठवता येतील. कारण आपली जी घटना निर्मितीची प्रक्रिया आहे का, ती आपण बघतो 1946 पासून 1949च्या कालावधीमध्ये आपल्याला कंप्लीट होताना दिसते. आणि प्रॅक्टिकली घटना लिहिली गेली कधी, तर घटना लिहिली गेली 1947 ते 49 दरम्यान. म्हणून तर आपण म्हणतो ना या ठिकाणी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा उल्लेख जे घेतो ना, ते आपण याच असणाऱ्या कालावधीच्या अंतर्गत घेतो. कारण का, जेव्हा जेव्हा घटना निर्मितीचा संदर्भ येतो तेव्हा तेव्हा आपण आठवतो महात्मा गांधींना. आणि महात्मा गांधींनी 1922 मध्ये यंग इंडियामध्ये एक म्हणणं लिहून ठेवलं होतं. तो म्हणजेच काय लिहून ठेवलं होतं त्यांनी यंग इंडियामध्ये? यंग इंडिया हे नाव महात्मा गांधींच्या बाबतीमध्ये पण तुम्ही ऐकता आणि अॅनी बेझंट यांच्या बाबतीमध्ये पण तुम्ही वाचत असता, ऐकत असता. म्हणून थोडंसं हिस्टॉरिकल अँगलनं पण त्याला लिंक करणं गरजेचं असेल. आणि याच असणाऱ्या महात्मा गांधींच्या बाबतीमध्ये पाहिलं तर 2019च्या कालखंडामध्ये आपण त्यांच्या जयंतीचे 150 वर्ष पूर्ण केले. हे पण आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण 140 वर्षाचा मुद्दा जेव्हा कंप्लीट झाला होता महात्मा गांधींचा, तेव्हा तो इयर होता 2009चा. तेव्हा आपण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं नाव बदललं आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं केलं होतं. म्हणजे नरेगाचं नाव आपण मनरेगा केलं होतं. ते 140व्या जयंती निमित्तानं. तसाच आत्ता संदर्भ 2019चा उल्लेख केला तर 150व्या जयंतीचाही उल्लेख आपल्याला इथं लक्षात ठेवायचा. आणि जेव्हा आपण या गोष्टीकडे येतो तेव्हा महात्मा गांधींनी लिहून ठेवलं होतं यंग इंडियामध्ये की भारतीय राज्यघटना कोणाचीही देणगी नसेल, ती खुद्द भारतीयांनी तयार केलेली असणारी घटना असेल. म्हणजे काय, भारतीय राज्यघटना तयार करत असताना कोणाचं श्रेय घ्यायचं नाही आपल्याला. आपल्याला प्रत्यक्ष घटना स्वतःहून तयार करायची आहे. तो संदर्भ याच्यामध्ये येतो. ओके. मग हे सगळं असल्यामुळं आपल्याला कालावधी जास्त लागला. मग स्वातंत्र्य होईपर्यंत आपल्याला घटना मुळात लिहायची नव्हती, स्वातंत्र्यानंतर लिहायची होती. याचा उद्देश दिसतो आपल्याला. तो म्हणजेच कधी, तर 29 ऑगस्ट 1947 ला, म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये. पण हे कितव्या क्रमांकाचं अधिवेशन आहे, तर 5व्या अधिवेशनाचा उल्लेख, घटना समितीचं 5वं अधिवेशनाचा संदर्भ या ठिकाणी येतो. ज्या ठिकाणी काय करताना दिसतात आपल्याला, तर आपण मसुदा समिती स्थापन करताना पाहतो. आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या माध्यमातून इतर 6 सदस्यांच्या माध्यमातून घटना समिती स्थापन होते आणि घटना लिहायला सुरुवात होते. म्हणजे आपण गांधींचे असणारे विचार प्रत्यक्षात स्वीकारून त्याची अंमलबजावणी आपण या मसुदा समितीच्या माध्यमातून करताना दिसतो. हा उल्लेख थोडासा इथं करतो आपण या कार्यकालाचा उल्लेख घेत असताना. पण ही घटना निर्मितीची जी प्रक्रिया आहे का, ती सडनली झाली का, तर नाही. मग या घटना निर्मितीसाठी आपण जी मागणी करत होतो त्या मागणीचा उल्लेख दिसतो आपल्याला तो 1940च्या कालावधीपासून. पण त्याच्या अगोदरही काही घटना घडल्या होत्या ज्यांचा इम्पॅक्ट आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये दिसतो. मग काय लक्षात घ्यायचं की ब्रिटिशांनी तयार केलेले जे कायदे आहेत का, ते कायदे आपल्याला बऱ्याच अंशी लाभाचे ठरतात. कशासाठी, आपली घटना तयार करण्यासाठी. मग आपली घटना तयार करत असताना आपण कोणाचा रेफरन्स घेतला, ब्रिटिशकालीन कायद्यांचा रेफरन्स या ठिकाणी मुख्यत्वे करून घेताना दिसतो. मग जेव्हा या ब्रिटिशकालीन कायद्यांचा उल्लेख येतोय तेव्हा आपण बघतो तर 1773च्या असणाऱ्या या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून स्टार्ट करतो. तो म्हणजेच कुठला, 1947च्या असणाऱ्या इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट पर्यंत येतो. म्हणजे भारत स्वातंत्र्याच्या कायद्यापर्यंतच्या असणाऱ्या कायद्यांचा उल्लेख आपण
अभ्यासतोच. आणि हा अभ्यास आपण हिस्ट्रीच्याही अँगलनं करतो आणि पॉलिटिक्सच्याही अँगलनं करतो. त्यामुळे दोन्ही सब्जेक्टमध्ये याचं महत्व वाढतं आणि दोन्ही सब्जेक्टमध्ये याच्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. मग या कायद्यांचाच अँगल आपण आजच्या सेशनला सुरू करूया. कारण याच कायद्यांच्या माध्यमातून आपल्याला आपली भारतीय राज्यघटना तयार होताना दिसते. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल, पहा, भारताची राज्यघटना ही 1935च्या कायद्याची प्रतिकृती आहे किंवा या असणाऱ्या राज्यघटनेमध्ये ब्रिटिशकालीन कायद्यांची देण आहे किंवा वेगवेगळ्या देशांकडून घटना स्वीकारून आपण प्रत्यक्षात हे मुद्दे स्वीकारले असाही संदर्भ याच्यामध्ये मांडला जातो. म्हणजेच काय, की जवळपास 60 पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनेचा आढावा घेऊन भारताची राज्यघटना तयार केली, म्हणून त्याला बऱ्याच वेळा कॉपी पेस्टचा असणार सुद्धा शिक्का लावला जातो. पण याचं उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मुद्दा खूप स्ट्रॉंगली क्लिअर केला होता, की मुद्दे आम्ही नक्कीच इतर देशांकडनं स्वीकारले, पण ते स्वीकारत असताना भारताच्या परिस्थितीशी समरूप तयार केले आणि ते मुद्दे आम्ही स्वीकारलेले आहेत. म्हणून कॉपी पेस्ट म्हणण्याचं धाडस करू नका. भारताची राज्यघटना आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये सुप्रीम आहे, सर्वोच्च आहे. कारण काही देशांचा उल्लेख केला तर तिथं न्याय व्यवस्था सर्वाधिक जास्त सुप्रीम असते, सर्वोच्च असते. काही देशांचा उल्लेख केला तर त्या ठिकाणी पार्लमेंटरी सिस्टीम त्या ठिकाणी खूप जास्त सर्वोच्च आणि सर्वाधिक जास्त अधिकार त्यांच्याकडे दिले जातात. जसा उल्लेख करतो आपण सुप्रीम कोर्टाचा संदर्भ पाहिला तर आपण आणतो संदर्भ कोणाचा, तर युएसएचा. आणि जेव्हा पार्लमेंटरी सिस्टीमचा उल्लेख करतो आपण तेव्हा उल्लेख करतो युकेचा किंवा ब्रिटिशांचा. मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं भारतामध्ये जेव्हा ही व्यवस्था आणायची होती तेव्हा आपण या दोघांचेही मुद्दे स्वीकारले आणि आपल्या भारतीय राज्यघटनेला काय केलं, तर सर्वोच्च स्थान दिलं. डायरेक्टली प्रश्न तुम्हाला असाच असतो की भारताच्या राज्यघटनेनुसार सर्वोच्च कोण आहे, सुप्रीम कोर्ट आहे का पार्लमेंट आहे? तर बऱ्याच वेळा सुप्रीम कोर्ट वाटू शकतो ज्युडिशियल रिव्ह्यूमुळे, न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे. मात्र राज्यघटना सर्वोच्च आहे हे मुद्दे क्लिअरली सांगितले आहेत, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. मग काय आहे नेमकं आपली राज्यघटना तयार करत असताना ब्रिटिशांच्या कायद्यांचा संदर्भ का बघणं गरजेचं आहे? कारण बऱ्याच ब्रिटिशकालीन कायद्यातल्या तरतुदी आपण आजही जशाच तशा किंवा थोड्याफार बदलानं आपण इथं वापरताना बघतो. कारण आता सध्याला तुम्हाला सर्वांना माहित असेल की आयपीसी असेल, सीआरपीसी असेल, सोबतच एव्हिडन्स ऍक्ट असतील, हे जे ब्रिटिशकालीन कायदे होते त्याच्यामध्ये ब्रिटिश एम्पायर या नावाचा उल्लेख वारंवार असल्या कारणानं काय करण्यात आलं, या असणाऱ्या कायद्याची व्यवस्था आपण बदलताना दिसतो. मग भारतीय न्याय संहिता वगैरे तुम्ही हे शब्द वगैरे ऐकले असतील. हे कायदे बदलतोय आपण, म्हणजेच भले तरतुदी ब्रिटिशांच्या असतील तरी त्याच्यामध्ये काही बदल आपल्या व्यवस्थेनुसार करून आपण त्या कायद्यांची अंमलबजावणी आपल्या भारतामध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो. मग तोच संदर्भ आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. मग ब्रिटिश होते, ब्रिटिशांनी कायदे आणले आणि त्या कायद्यांचाच वापर आपण आपल्या असणाऱ्या घटनेअंतर्गत तयार करत असताना बऱ्याच वेळा घेताना बघतो आपण. मग सुरुवात होते कुठल्या कायद्यापासून, 1773च्या कायद्यापासून, ज्याला म्हणतो आपण या ठिकाणी तर रेग्युलेटिंग ऍक्ट. आता काय लक्षात घ्यायचं या रेग्युलेटिंग ऍक्टच्या बाबतीमध्ये, तर सिंपल लक्षात घ्या. ब्रिटिशांचा उल्लेख केला तर ब्रिटिशांना तोडीला तोड देणारी एक सगळ्यात महत्वाची कंपनी होती, ते म्हणजे फ्रेंचांची कंपनी. ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रेंचांची ईस्ट इंडिया कंपनी, या दोन्ही कंपन्या जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी साम्राज्य विस्ताराचा मुद्दा येतोय त्या त्या ठिकाणी आपल्याला कंपन्या लढताना दिसतात. एक्झाम्पल दाखल अमेरिका. अमेरिकेचा विचार केला तर थोडंसं अमेरिकेचा मॅप या ठिकाणी मी काढतो म्हणजे तुम्हाला, हा इथला मेक्सिको वगैरे घेऊया आपण, हा अमेरिका आहे. तर या अमेरिकेचा असणारा युएसएचा उल्लेख, हा इथले असणारे जे या साईडचे असणारे जे पूर्वेकडचे असणारे जे काही क्षेत्र आहे का, इथं 13 वसाहती होत्या. या 13 वसाहतीवरती नियंत्रण कोणाचं होतं, तर ब्रिटिशांचं. आणि राहिलेला हा जो अमेरिकेचा पार्ट आहे का, या अमेरिकेच्या पार्टवरती नियंत्रण किंवा सपोर्ट करत होते ते कोण, फ्रेंच. म्हणजे फक्त भारतातच या ठिकाणी कार्नेटिक वॉर आपण अभ्यासतो ब्रिटिश आणि फ्रेंचामध्ये असं नाही. जगात तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल, जिथे जिथे साम्राज्य विस्ताराचा मुद्दा येतो तिथे तिथे हे दोन्ही कंपन्या एकमेकांसमोर उभं राहताना दिसतात. म्हणून तर म्हणतो ना, ब्रिटिशांनी जगाच्या 1/3 पार्टवरती राज्य केलेलं आहे आणि त्यांनाच फॅमिलियर, त्यांनाच सिमिलर फ्रेंचांचाही मुद्दा दिसतो. आणि ह्या फ्रेंचांची भूमिका इतकी स्ट्रॉंग होती किंवा यांना हा साम्राज्य विस्तार इतका करायचा होता की त्याच्यामध्ये ते स्वतःच्या देशाला पण विसरून बसले. आणि त्याच फ्रेंचांमधला असणारा त्यांचा सम्राट 13वा, 14वा, 15वा, 16वा लुई जे होते ना, ते इतके मूर्ख राजे बनले की यांनी साम्राज्य विस्ताराच्या नादात जी संपत्ती कमवली होती ना, त्या संपत्तीचा वापर ते स्वतःसाठी करायला लागले आणि त्याच्यामुळे तिथले नागरिक भडकले. आणि भडकल्यामुळं याच असणाऱ्या फ्रेंचच्या अंतर्गत जी विचारधारा जन्माला आली होती रुसोची,
रुसोला वाटत होतं फ्रेंचांमध्ये क्रांती व्हावी आणि त्या क्रांतीला विटनेस करावं असं वाटत होतं रुसोला, पण रुसोला क्रांतीच्या अगोदरच त्या ठिकाणी मरण प्राप्त झालं, म्हणून हा मुद्दा तर अधुरी राहिला त्यांचा. पण जेव्हा फ्रेंचच्या अंतर्गत क्रांती जन्माला आली, ज्याला राज्यक्रांती म्हणू आपण तिथं, तर तो त्याच्या राजाच्याच विरोधामध्ये होता, म्हणजे सम्राट लुईच्याच विरोधामध्ये होता. तिथंच त्या राजानं काय केलं, प्रत्यक्षात सर्व असणाऱ्या लोकांना एकत्र आणलं आणि त्यांचे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये त्यानं सभा बोलवली. त्या सभेमध्ये उजव्याकडे त्याला सपोर्ट करणारे लोक बसले होते आणि डावीकडे त्याला विरोध करणारे आणि नवीन व्यवस्था आणणाऱ्या लोकांचा उल्लेख होता, ज्यांना सर्वसामान्य लोकांचाही विचार करणारी शासन व्यवस्था पाहिजे होती, असे लोक होते. आणि तिथून जगाला दोन शब्द मिळाले, ते म्हणजे रायटिस्ट आणि लेफ्टिस्ट. रायटिस्ट म्हणजे जे कन्झर्वेटिव्ह असतील, जे ट्रॅडिशनल असतील, ज्यांना परंपरा पाहिजे असतील, पण परंपरा पाहिजे असताना सुद्धा उद्योगांना महत्व देण्याचा संदर्भ त्यांच्यामध्ये येतोच, आणि जे राजाच्या वर्चस्वाला म्हणजे परंपरावादी व्यवस्थेला मान्य करतात. आणि लेफ्टिस्ट म्हणजे असे ज्यांना सुधारणावादी मुद्दे महत्वाचे आहेत, ज्यांना समाजातील असणाऱ्या प्रत्येक कनिष्ठ वर्गाचा लाभ व्हावा हा विचार ज्यांच्याकडे असतो, तो संदर्भ त्यांना पाहिजे होता. मग त्यातून जगामध्ये लेफ्टिस्ट आणि रायटिस्टचा मुद्दा या ठिकाणी जन्माला येताना दिसतो. आणि त्यातच आपण एक शब्द ऐकतो आता सध्याला, एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट. एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट म्हणजे कोण, ज्यांचं नाव तुम्ही सध्याला माओवादी किंवा आपण नक्सलवादी म्हणतो. नक्सलवादी का, तर नक्सलबाडी या गावातून ही माओवाद्यांची सुरुवात झाली होती, म्हणून त्याला नक्सलवादी म्हणतो. म्हणजे मुळात हे कोण आहेत, तर हे चायनामधले असणाऱ्या माओ जिदांग यांच्या विचारांना मानणारे आणि शेतकऱ्यांचं राज्य यावं यासाठी विचार करणाऱ्या लोकांचा समूह आहे हा. आणि मग या असणाऱ्या व्यक्तींना समाजातील कनिष्ठ वर्ग शेतकरी त्यांचा लाभ व्हावा त्यासाठी हे विरोध करतायत, म्हणून त्यांना म्हटलं जातं एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट. या सगळ्या भूमिकांची सुरुवात करणारा देश कोण आहे, फ्रेंच. मग जगामध्ये हे दोन कंपन्या खूप स्ट्रॉंग होत्या, पण सर्वाधिक जास्त धोरणं कोणाची चांगली होती, ब्रिटिशांची. आणि त्या असणाऱ्या ब्रिटिशांच्या कंपनीनं 1599 ला स्थापन केली ईस्ट इंडिया कंपनी. आणि ही ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली डिसेंबर 1600 मध्ये. हे तुम्ही वाचलेलं आहे, अभ्यासलेलं आहे सगळे मुद्दे, ठीक आहे. त्यामुळे मी थोडं फास्ट घेतोय. जर फास्ट होत असेल तर मला कृपया करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केला तरी चालेल. ओके. मग ह्या असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये येते, पण भारतामध्ये येत असताना त्यांनी त्यांची असणारी ब्रिटिशांची जी राणी आहे ना, त्या राणीची परमिशन घेतली आणि राणीनं त्यांना सनद दिली. सनद दिली म्हणजे काय, तर त्यांना सर्टिफिकेट दिलं. आणि ते सर्टिफिकेट म्हणजे त्यांना मोनोपॉली निर्माण झाली त्यांच्याकडनं, म्हणजे इंग्लंड मधली इतर कोणतीच कंपनी या पूर्वेकडच्या देशांमध्ये त्यातल्या त्यात भारतामध्ये येणार नाही. आणि प्रत्यक्षात या असणाऱ्या भारतामध्ये व्यापार करण्याचा एकाधिकारशाही देऊन टाकण्यात आली, मोनोपॉली देऊन टाकण्यात आली ईस्ट इंडिया कंपनीला. मग तुम्हाला एक कॉमन प्रश्न असतो, काय, ब्रिटिशांच्या असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची सनद कोणत्या कायद्यानुसार काढून टाकण्यात आली. मग लक्षात घ्यायचं, ब्रिटिश एंट्री करतात भारतामध्ये 1600 ला, आणि त्यांच्यावरती येणारे जे कायदे आहेत का, त्या कायद्यांच्याच माध्यमातून त्या कंपनीची सनद काढून टाकली जाते. त्यासाठी उल्लेख करतो आपण 1813 चा आणि 1833 चा असणारा चार्टर्ड ऍक्ट. मग 1813 चा चार्टर्ड ऍक्ट नंबर 2, 1833 चा चार्टर्ड ऍक्ट नंबर 3. मग इथं सांगितलं जातं 1813 ला ईस्ट इंडिया कंपनीची असणारी जी काही मोनोपॉली होती ना, मोनोपॉली म्हणजे एकाधिकारशाही, एकाच कंपनीला भारतामध्ये येऊन व्यापार करण्याची परमिशन होती. इंग्लंड मधलीच दुसरी कंपनी असली तरी तिला भारतात एंट्री नव्हती, ती संपवली 1813 ला. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपॉली संपवली आणि त्यांचा व्यापार सुद्धा रद्द केला. पण व्यापार रद्द करत असताना त्यांना अपवाद म्हणून 2 व्यापार देऊन टाकला, कारण कंपनी पूर्णपणे व्यापारावर डिपेंड होती ना. एवढी मोठी कंपनी लगेच लगेच संपवणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांना दिलं काही गोष्टींचा व्यापार. मग कोणत्या गोष्टींचा व्यापार दिला, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही 2 गोष्टींचा व्यापार करू शकता. एक तर चीन सोबतचा व्यापार करा आणि दुसरा चहाचा व्यापार करा. या व्यतिरिक्त सर्व व्यापार त्यांच्याकडनं रद्द केला. याला म्हणायचं त्यांची मोनोपॉली संपवली. आणि 1833 च्या कायद्यामध्ये व्यापाराचे सर्वच अधिकार त्यांच्याकडनं संपवले, म्हणजे व्यापाराची सनद या ठिकाणी संपवताना दिसतात. हे इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडासा बॅकग्राऊंड, कंपनी कशी आली, काय होतं कंपनीचा संदर्भ, हा व्यापाराच्या अनुषंगाने आलेली कंपनी पुढे राज्यकर्ते कसे बनले, त्याचे एक सुरुवातीचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा. जी कंपनी 1600 ला एंट्री करते राणीकडनं असणारा परमिशन घेऊन,
तीच परमिशन रद्द कधी होते, तर या दोन कायद्यांचा उल्लेख लक्षात घ्यायचा, 1813 आणि 1833चा संदर्भ याच्यामध्ये येतो. आणि लक्षात काय घ्यायचंय, या असणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये राणी एवढं मदत का करते कंपनीला, कारण राणीचे शेअर या असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये होते जवळपास 13%. राणीचे शेअर जर कंपनीमध्ये असतील तर राणी कंपनी बुडू देईल का, नाही. मग पहिल्या 15 वर्षासाठी कंपनीला भारतामध्ये व्यापार करण्याची परमिशन दिली होती, नंतर कायम स्वरूपाची सनद देऊन टाकली, हे लक्षात घ्यायचं. ती सनद रद्द कधी होते, मग हे दोन कायदे लक्षात घ्यायचे. 1813ला मोनोपॉली संपवली आणि इतर ब्रिटन मधल्या कंपन्यांना भारतात यायला परमिशन मिळाली, आणि 1833ला सगळेच व्यापार संपवला आणि कंपनी भारतात काम बघेल कोणत्या नावानं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नावानं कामकाज बघेल. काय लक्षात घ्यायचं, कंपनी भारतात कोणत्या नावानं कामकाज बघेल, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग बऱ्याच वेळा कॉमन प्रश्न असतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या नावाची सुरुवात करणारा ब्रिटिशकालीन कायदा कोणता. तर आपले साहेब लोक लगेच राणीचा जाहीरनामा किंवा 1919चा कायदा भारत सरकारचा किंवा 1935चा कायदा भारत सरकारचा याच्यावरती जाताना दिसतात, पण नाही. तो कायदा आहे 1833चा. कुठल्या नावाची सुरुवात झाली, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नावाची सुरुवात झाली. आणि हा असणारा कायदा 1833चा हे इंडिकेशन देतो, याच्या अगोदरचे गव्हर्नर जनरल हे सगळे बंगाल प्रांतातले होते आणि यानंतरचे आलेले सगळे गव्हर्नर जनरल हे कोणाचे असतील, तर हे असतील भारताचे. का, कारण कोणतं नाव आलंय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं नाव याच्यामध्ये आलेलं आहे, म्हणून याच्या अगोदरचे सगळे असणारे गव्हर्नर जनरल बंगाल प्रांताचे आणि यानंतर आलेले असणारे गव्हर्नर जनरल भारत सरकारचे. म्हणून तर इथं विल्यम बेंटिंक हे शेवटचे गव्हर्नर जनरल बंगालचे आणि पहिले भारताचे गव्हर्नर जनरल अशा नावाचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करतो, हेही इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, थोडासा बॅकग्राऊंड. ओके, हे थोडं लक्षात घ्यायचं. मग जो पहिला संदर्भ येतो ना कायद्याचा, तो येतो 1773चा. कुठला, रेग्युलेटिंग ऍक्ट. बरं, रेग्युलेटिंग ऍक्ट आणण्या पाठीमागचा थोडासा कारण पण थोडं लक्षात घ्यायचं. ते म्हणजेच कुठलं, तर 1765चा असणारा दुहेरी शासन व्यवस्थेचा करार. कुठला, 1765 मध्ये ब्रिटिशांनी केलेला दुहेरी शासन व्यवस्थेचा करार. मग तो करार का केला, मग त्याच्या अगोदर बक्सरचं युद्ध, त्याच्या अगोदर प्लासीचं युद्ध, हे वगैरे सगळं तुम्ही इतिहासामध्ये वाचालच. या दुहेरी शासन व्यवस्थेमुळं पार्लमेंटला, ब्रिटिशांच्या पार्लमेंटला असं वाटत होतं की या करारामुळे ईस्ट इंडिया कंपनीला रक्कम जास्त भेटणार आहे, आणि ती रक्कम किती असेल, तर ती रक्कम असेल 40 लक्ष पाऊंडाची. पाऊंड चलन कोणाचं, पाऊंड चलन ब्रिटिशांचं, पण भारताचं चलन कोणतं, रुपया. आणि भारताच्या चलनाचा उल्लेख केला रुपयाचा, तर रुपया भारतात आणला कुणी, ब्रिटिशांनी आणला का ब्रिटिशांच्या अगोदर भारतामध्ये रुपया चलन होतं, तर लक्षात घ्यायचं. यस, भारतामध्ये ब्रिटिशांच्या अगोदरच या ठिकाणी रुपयाचं चलन होतं. तर 1540च्या कालखंडामध्ये कोण, तर शेरशाह सुरी या असणाऱ्या बादशाहानं आपल्या भारतामध्ये रुपया हे चलन इंट्रोड्यूस केलं होतं. आणि सोबतच आता लक्षात घ्यायचं, रुपयाच्या बाबतीमध्ये हे जे चिन्ह आहे ना, आता हे चिन्ह आपण स्वीकारलं 2010ला, कारण 2010ला भारत सरकारने एक कॉम्पिटिशन भरवलं होतं चिन्ह स्वीकारण्यासाठी, आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये एकूण 98 चिन्ह आले होते. आणि एक IITचा विद्यार्थी आहे डी उदय कुमार, या असणाऱ्या विद्यार्थ्यानं हे चिन्ह तयार केलं होतं. तोच चिन्ह आपल्या भारत सरकारनं स्वीकारलाय, हे पण लक्षात घ्यायचं. आणि सोबतच काय लक्षात ठेवायचं, या रुपयाचं जे कन्व्हर्जन आहे ना, ते सुरुवातीला भारत स्वातंत्र्याच्या नंतर 1 रुपयाबरोबर 64 नया पैसा असा होता. तो आपण 1957च्या कालखंडामध्ये दशमान पद्धती स्वीकारली आणि 1 रुपयाबरोबर 100 पैसे असा उल्लेख केला, तो लक्षात ठेवायचा. म्हणजे थोडासा पाऊंडच्या सोबतच लक्षात घ्यायचं रुपया. मग 40 लक्ष पाऊंड असं का उल्लेख केला, कारण भारतातून रक्कम भारताबाहेर जाणार होती या करारामुळे, तेव्हा व्यवहार पाऊंड मध्ये, आणि रक्कम भारतातच असेल तर व्यवहार रुपयामध्ये असेल, ते इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे व्यवहाराचा संदर्भ कोणत्या अँगलनं क्रिएट होईल, तो उल्लेख याच्यामध्ये आपल्याला करता आला पाहिजे. ठीक आहे, हा उल्लेख याच्यामध्ये असेल. आणि या स्वरूपामध्ये कंपनीला किती मिळतील, तर 40 लक्ष पाऊंड मिळेल अशी अपेक्षा होती कोणाला, पार्लमेंटला. मग पार्लमेंटमध्ये वाद सुरू झाले. कोणते वाद सुरू झाले, पार्लमेंटमध्ये वाद सुरू झाले की प्रत्यक्षात काय करा, आता या असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीला संपवा,
सगळे अधिकार कोणाला द्या? पार्लमेंट. पण कंपनी 16ची कालखंड आता चालू आहे 1765चा. या असणाऱ्या कंपनीला जवळपास 165 वर्ष कंपनीनं काम केलंय. तर या कंपनीला एवढं इझिली संपवणं शक्य नव्हतं. म्हणून काय केलं? तर सांगितलं तुम्हाला या दुहेरी शासन व्यवस्थेच्या करारामुळे किती रक्कम मिळते? 40 लक्ष पाऊंड. त्यातले तुम्ही काय करा? तुम्ही 4 लक्ष पाऊंडाची रक्कम कंपनीनं कोणाला द्यायचं? पार्लमेंटला द्यायचं हे फिक्स झालं. म्हणजे कितीपैकी? 40 लक्ष पाऊंडापैकी 4 लक्ष पाऊंड द्यायचं फिक्स झालं. आणि 1765 ते 1770 पर्यंत एवढा भ्रष्टाचार झाला कंपनीमध्ये. प्रत्येक वर्षी मिळालेलं 40 लक्ष पाऊंड तर खाल्लंच खाल्लं. वरून त्यांनी स्वतःवरतीच कर्ज करून ठेवलं किती? तर ते स्वतःवरती कर्ज केलं 60 लक्ष पाऊंडाचं. म्हणजे 1770 पर्यंत कंपनीवरती कर्ज होतं किती? तर 60 लक्ष पाऊंडाचं. हे कर्ज फेडायचे कोणाकडनं तरी कर्ज घ्यावं लागेल. त्यासाठी त्यांनी कर्ज घेतलं बँक ऑफ इंग्लंडकडनं. कुणाकडनं? बँक ऑफ इंग्लंड. म्हणजे इंग्लंडची असणारी मध्यवर्ती बँक. आता ही मध्यवर्ती बँक लगेच लगेच परस्पर कर्ज देणारच नाही. मग ह्या असणाऱ्या इंग्लंडच्या बँकेनं हा मुद्दा नेला कुठं? पार्लमेंटमध्ये. आणि पार्लमेंट तर 1765 पासून वाट बघत होता. कंपनी कधी एकदा आपल्या नियंत्रणामध्ये येते, कधी तावडीत सापडते. आणि त्यामुळे कंपनी तर आली नियंत्रणामध्ये. कर्ज मागते ना. जेव्हा आपण कर्ज मागतो तेव्हा आपण कोणाच्या तरी आहारी जातो आणि त्यांच्यानुसार कामं करावी लागतात. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला इथे दिसेल. मग पार्लमेंट काय करतो? त्यांच्या प्राईम मिनिस्टरच्याच नियंत्रणामध्ये समिती गठीत करतो आणि त्या समितीनुसार ही रक्कम द्यायची का नाही ते ठरवतो. का? कर्ज किती झाले? 60 लक्ष पाऊंडाचं. आणि कंपनी मागते कर्ज किती बँक ऑफ इंग्लंडला? तर ते म्हणते आम्हाला किमान 10 लक्ष पाऊंडाचं कर्ज द्या. आणि पार्लमेंट काय करतो? जबाबदारी देतो पीएम कडे. आणि त्यावेळेसचे पीएम होते कोण? तर त्या व्यक्तीचं नाव लक्षात घ्यायचं, लॉर्ड नॉर्थ. कोणती व्यक्ती? लॉर्ड नॉर्थ. या व्यक्तीकडे आपल्याला ही जबाबदारी स्वीकारताना दिसतात. आणि त्यांच्या नियंत्रणामध्ये समिती होती का? ती समिती सांगते की 2 अटीवरती तुम्हाला ही रक्कम दिली जाईल, कर्जाची रक्कम. पहिली अट आहे, तुम्ही किती मागताय? 10 लक्ष पाऊंड मागतायत ना? आम्ही तुम्हाला 14 लक्ष पाऊंड देऊ. किती रक्कम देऊ तुम्हाला आम्ही? 14 लक्ष पाऊंड देऊ. पण व्याजदर किती असेल? व्याज असेल 4%. आणि दुसरा असेल अट तुमच्यावरती, रेग्युलेटिंग ऍक्ट लावला जाईल. काय लावलं जाईल? रेग्युलेटिंग ऍक्ट. मग लक्षात घ्यायचं, हा रेग्युलेटिंग ऍक्ट येण्या पाठीमागची कारण तुम्हाला हे थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. काय? तर प्लासी बक्सारच्या युद्धानंतर दुहेरी शासन व्यवस्थेचा करार, त्या व्यवस्थेच्या करारामुळे कंपनीला मिळणार होती काही रक्कम. ती रक्कम आपल्याला मिळावी म्हणून पार्लमेंटमध्ये झालेले वाद, त्यातून एक सेटलमेंट झालं 4 लक्ष पाऊंडाचं. आणि त्यानंतर भ्रष्टाचार केल्यामुळं 60 लक्ष पाऊंडाचं कर्ज झालं. आणि ते कर्ज फेडण्यासाठी 10 लक्ष पाऊंड मागितलं कोणाकडे? बँक ऑफ इंग्लंडकडे. मग तो मुद्दा गेला पार्लमेंटमध्ये. पार्लमेंटनं पीएमच्या नियंत्रणामध्ये समिती नियुक्त केली. पीएमचं नाव लॉर्ड नॉर्थ. आणि त्या समितीनं दोन अटी मांडल्या, 2 अग्रीमेंटचा रेफरन्स आणला. त्या अटी कोणत्या? तर 14 लक्षाचं पाऊंड कर्ज दिलं जाईल 4% व्याजदरानं आणि तुमच्यावरती रेग्युलेटिंग ऍक्ट आणला जाईल. मग हा पहिला कायदा येतो 1773चा असणारा रेग्युलेटिंग ऍक्ट. तो इथं लक्षात ठेवायचा. म्हणजे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तुम्हाला याच्याशी संबंधित प्रश्न केले जाऊ शकतात. प्रत्यक्षात वाचायचं काय? याच्यातून तुम्हाला हे समजून घ्यायचंय, वाचताना कायद्याच्या पाठीमागची तरतूद. कायदा का आला? कारण तुम्हाला आत्ताच्या प्रिलियमच्या परीक्षेमध्ये सुद्धा 1919 कायद्याची संमती कधी घेण्यात आली होती इंग्लंडमध्ये, तो प्रश्न विचारला गेला होता. म्हणून लक्षात घ्यायचं की याच्याशी निगडीत मुद्द्यांवरती प्रश्न केले जाऊ शकतात, म्हणून तो अँगल असेल. चला, पहिल्या कायद्याचा उल्लेख केला तर 1773चा असणारा हा रेग्युलेटिंग ऍक्ट, ज्यालाच म्हणतो आपण इथं नियामक कायदा, हा संदर्भ इथं लक्षात ठेवायचा. ठीक आहे, एकच मिनिट मी पाणी पितो. ठीक आहे, मग हे जे पहिले कायदे आहेत तिथून ते कुठपर्यंतचे कायदे आपल्याला थोड्याफार प्रमाणात वाचणं गरजेचं आहे. तर 1947च्या असणाऱ्या भारत
स्वातंत्र्याच्या कायद्यापर्यंत. आता मी अशी अपेक्षा करतोय तुम्ही सगळे कायदे वाचलेले आहेत हा. मी फक्त त्यातला मेन क्रक्स घेतो, म्हणजे तुम्हाला ते मुद्दे लक्षात ठेवायचेच आहेत हे तुम्हाला समजून जाईल. म्हणजे काय घेतो मी, बरेचसे फॅक्च्युअल कंटेंट घेतो जे तुम्हाला विचारले जाण्याची दाट शक्यता याच्यामध्ये वर्तवली जाते. ठीक आहे, मग संदर्भ आणूया, तो म्हणजे कोणाचा, तर तो आणूया, एकच मिनिट बघा, तो लक्षात घ्यायचा. 1773च्या असणाऱ्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये आपल्या भारतात सगळ्यात प्रथम आणला तो म्हणजे मुद्दा कुठला, तर गव्हर्नर जनरलचं पद. पण ते कुठल्या प्रांतासाठी, बंगाल प्रांतासाठी. तर या गव्हर्नर जनरलच्या पदाच्या नियंत्रणामध्ये एक काउन्सिल पण तयार करण्यात आलं, गव्हर्नमेंट जनरल इन काउन्सिल. म्हणजे कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणामध्ये काउन्सिल असेल. किती सदस्यांचा, 4 सदस्यांचं. आणि बहुमत कितीचं असेल, तर बहुमत तिघांचं असेल. म्हणजे एक मत गव्हर्नर जनरलचं आणि 4 पैकी दोघांची मतं याच्यामध्ये असेल. आणि लक्षात घ्यायचं, गव्हर्नर जनरलचं वेतन किती केलं होतं, तर 25,000 पाऊंड पर इयर यांचं वेतन होतं. आणि काउन्सिलच्या प्रत्येक मेंबरचं वेतन होतं ते होतं 10,000 पाऊंड पर इयर. हे का म्हणतो मी रकमेचा उल्लेख, कारण राज्यसेवेच्या मेन्सला एकदा आयोगानं काय केलं होतं, ईस्ट इंडिया कंपनीवरती प्रश्न विचारला होता. ईस्ट इंडिया कंपनीला 1765च्या अगोदर प्रॉफिट किती होता आणि 1765च्या नंतरचा प्रॉफिट किती झाला, हा प्रश्न होता. मग कसा होता, या 1765च्या दुहेरी शासन व्यवस्थेच्या करारामुळे अगोदर त्यांना प्रॉफिट होता 6.25% आणि त्यांना डायरेक्टली झाला 12.50% असणारा प्रॉफिट झाला. मग हा प्रश्न विचारला होता, तर हे पण विचारू शकतात, म्हणून ते पण लक्षात ठेवा. ओके, पहिल्यांदा तरतूद आली ती म्हणजे गव्हर्नर जनरलची आणि त्याच्या नियंत्रणामध्ये असणाऱ्या काउन्सिलची. आणि किती बहुमत असेल, तिघांच्या मतांचं बहुमत या ठिकाणी येतं. आणि इथं काय सांगितलं, तर राजस्व, लष्करी आणि नागरी, कोणता, राजस्व, लष्करी आणि नागरी या तिन्ही प्रकारच्या कामांची माहिती काय करायचं, यानं कळवायचं कोणाला, तर यानं कळवायचं ब्रिटिश पार्लमेंटला. कोणाला कळवायचं, ब्रिटिश पार्लमेंटला. आणि हे ब्रिटिश पार्लमेंट ती माहिती कळवणार कोणाला, तर ही माहिती कळवणार तो ब्रिटिश क्राऊनला. ब्रिटिश क्राऊनला म्हणजे राजा किंवा राणीला ही माहिती कळवणार आहे. म्हणजे ही प्रत्येक प्रकारची माहिती ब्रिटिश पार्लमेंटला कळवायलाच पाहिजे. कुणी, गव्हर्नर जनरलनं. ओके, राजस्व म्हणजे किती रक्कम जमा झाली, टॅक्स किती होता, वगैरे वगैरे मुद्दे. लष्करी म्हणजे लष्करामध्ये प्रमाण किती आहे भारतीयांचं, भारतीयांसाठी काय केलं, युरोपियनसाठी काय केलं, कोणते निर्णय घेतले, ते सगळे. नागरी म्हणजे नागरिकांच्या असणाऱ्या व्यवस्थेसाठी, त्यांच्या प्रशासनासाठी कोणकोणते निर्णय घेतले, ते सगळे मुद्दे या ठिकाणी असेल. पण हा मुद्दा आजच्या परिस्थितीमध्ये आपण वापरतोय का, काय सांगितलं इथं, राजस्व, लष्करी आणि नागरी या असणाऱ्या संपूर्ण कामाची माहिती हे ब्रिटिश पार्लमेंटला कळवणं गरजेचं आहे. कुणी कळवणं गरजेचं आहे, गव्हर्नर जनरल. आणि पार्लमेंट कोणाला कळवेल, ब्रिटिश क्राऊनला कळवेल. असं काही आज होतंय का आपल्या भारतामध्ये, तर होतं. तर असं कधी कुठं होतंय, काय होतंय, तर ते लक्षात घेऊया आपण. आजच्या परिस्थितीमध्ये जोडायचं असेल ना, तर दोन मुद्दे जोडायचे, यासाठी दोन आर्टिकल जोडायचे, आर्टिकल नंबर 78 आणि आर्टिकल नंबर 167. कसं आहे, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे वर्षभरामध्ये जेवढे निर्णय घेतील ना, ते सगळे असणारे निर्णय, सगळी माहिती कोणाला कळवणं बंधनकारक आहे, तर राष्ट्रपतींना कळवणं बंधनकारक आहे. कोणतं कलम सांगतं, कलम 78. काय सांगतं, पंतप्रधान व मंत्रिमंडळानं घेतलेले सर्व निर्णय हे कोणाला कळवणं गरजेचं आहे, तर हे राष्ट्रपतींना कळवणं गरजेचं आहे, बंधनकारक असणार आहे. तेच थोडस इकडे येऊया आपण 167 कलमाच्या अंतर्गत. फक्त शब्द बदलायचे. काय करायचे, पीएम मंत्रिमंडळ ऐवजी इथे शब्द वापरायचा सीएम आणि मंत्रिमंडळ. मग त्यांनी वर्षभरामध्ये घेतलेले सगळे निर्णय, हे सर्व निर्णय कोणाला कळवणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे, राज्यपालांना कळवणं बंधनकारक आहे. म्हणजे मुद्दा फक्त चेंज केला, तिथं राष्ट्रपती, तर इकडे काय असतील,
राज्यपालांचा उल्लेख या ठिकाणी येतो. म्हणजे जी कामं आपल्याला 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टच्या माध्यमातून मिळतात ना पाहायला, तेच मुद्दे या ठिकाणी येतात. राजस्व, लष्करी, नागरी स्वरूपाची कामं जे गव्हर्नर जनरल कोणाला कळवतंय? ब्रिटिश पार्लमेंटला. त्यांच्याकडनं कुठं? ब्रिटिश क्राऊनला. तर तोच मुद्दा आज आपण केंद्रामध्ये पण पाहतो, राज्यांमध्ये पण पाहतो. हा संदर्भ फक्त थोडासा याला ऍडिशनली लक्षात ठेवायचा. पहिली तरतूद, बंगालचा गव्हर्नरला काय बनवलं? गव्हर्नर जनरल. आणि हा व्यक्ती होता कोण या ठिकाणी? तर हा व्यक्ती होता वॉरन हेस्टिंग्स. आणि यानं 1772ला कलेक्टरचं पद भारतात घेऊन आलं होतं. कुठलं? कलेक्टरचं. म्हणजे कुठलं पद? जिल्हाधिकाऱ्याचं पद तो भारतात घेऊन आला होता. ठीक आहे. यासोबतच काय लक्षात ठेवायचं आपल्याला? याच कायद्यामध्ये आपल्या भारतात पहिला काय तर सुप्रीम कोर्ट स्थापन झाला. काय झाला? आपल्या भारतात पहिला सुप्रीम कोर्ट स्थापन झाला. आणि हा सुप्रीम कोर्ट कधी स्थापन झाला? तर त्या कायद्याच्या नेक्स्ट इयरला, म्हणजे 1774ला. कुठं? तर कलकत्ता या ठिकाणी काय झालं तयार? सुप्रीम कोर्ट स्थापन झाला. काय होते याची रचना? तर एक होते मुख्य न्यायाधीश आणि 3 होते इतर न्यायाधीश. मुख्य न्यायाधीशांचा उल्लेख केला तर ते होते एलिझा इम्पे. ओके. काय लक्षात घ्यायचं? आपल्या भारतात याच कायद्यानुसार, हा प्रश्न खूप वेळा विचारलाय की भारतातील पहिला सर्वोच्च न्यायालय कोणत्या कायद्यानुसार स्थापन झाला? मग कायद्याचा उल्लेख केला तर रेग्युलेटिंग ऍक्ट. कधी स्थापन झाला? 1774ला. कुठं स्थापन झाला? कलकत्त्याला. काय होती रचना? एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीशांचा उल्लेख इथं लक्षात घ्यायचा. आता त्यालाच फक्त काय करायचं? जोडायचं. कसं जोडायचं? तर क्रोनॉलॉजी जोडायची. काय आहे क्रोनॉलॉजी? सगळ्यात महत्वाचं, कोणाबद्दलची क्रोनॉलॉजी? सुप्रीम कोर्टाबद्दलची क्रोनॉलॉजी. आणि हे तुम्हाला माहितीच पाहिजे. एकदम सगळे मुद्दे एकाच टप्प्यामध्ये तुमच्या लक्षात राहून जातील. कसे आहेत? सगळ्यात पहिल्यांदा संदर्भ, भारतातला पहिला सुप्रीम कोर्ट कोणता कायदा? 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. कधी स्थापन होतोय? 1774ला. कुठं स्थापन होतोय? कलकत्त्याला. ओके. काय रचना आहे? 1+3. यानंतर एंट्री करायची आपल्या असणाऱ्या सुप्रीम कोर्टाबद्दल. भारतीयांच्या बद्दलचे मुद्दे क्लिअर करण्यात आले. कसे? ते नीट ऐका. त्यानंतर जायचं 1784चा कोणता कायदा? इथं लक्षात घ्यायचं, पिट्स इंडिया ऍक्ट. कोणता होता? पिट्स इंडिया ऍक्टचा मुद्दा. आणि या पिट्स इंडिया ऍक्टच्या अंतर्गत काय करण्यात आलं? इथे एक मुद्दा सांगण्यात आला. काय सांगण्यात आलं? की या असणाऱ्या सुप्रीम कोर्टाला सांगितलं की तुम्ही भारतीयांचे खटले बघणार नाही. तुम्ही फक्त कोणाचे खटले बघा? तर तुम्ही फक्त युरोपियन लोकांचे खटले बघणार. म्हणजे या मुद्द्याला एल्बर्ट बिल विधेयकासोबत कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. तो रिपन लिटनचा मुद्दा तो खूप लेट आहे. हा मुद्दा म्हणजे 100 वर्षानंतर घडेल तो. हा मुद्दा इथं घडतोय कुठला? 1784च्या कालावधीमध्ये. काय म्हणतोय या ठिकाणी? त्यांचाच असणारा पंतप्रधान ब्रिटिशांचा, तो म्हणजेच कोण? तर या ठिकाणी उल्लेख येतो पिट्स. काय म्हणतो विल्यम पिट या ठिकाणी? तो म्हणतो सुप्रीम कोर्टाला म्हणतो की तुम्ही भारतीयांचे खटले बघणार नाहीत, तुम्ही फक्त कोणाचे खटले बघाल? युरोपियन लोकांचे. म्हणजे प्रश्न संपला. आणि एल्बर्ट बिल विधेयकामध्ये जज भारतीय आणि तो युरोपियन लोकांचे खटले बघू शकतो का? हा मुद्दा होता. कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. इथं न्यायाधीशांना सगळेच युरोपियन लोक असतील, त्यांना सांगितलं की तुम्ही भारतीयांचे खटले बघणार नाहीत, तुम्ही फक्त कोणाचे खटले बघणार? युरोपियन लोकांचे खटले बघणार. हा संदर्भ मांडण्यात आला 1784ला. म्हणून आपला सुप्रीम कोर्ट तर निघूनच गेला भारतीयांसाठी. मग आपला सुप्रीम कोर्ट डायरेक्टली आला कधी? 1935चा असणारा हा भारत सरकारचा कायदा, यानुसार 1 ऑक्टोबर 1937ला आपल्या भारतामध्ये निर्माण झाला. तो म्हणजे कुठला? फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. काय तयार झाला? आपल्या भारतीयांच्या सुप्रीम कोर्टाचा उल्लेख केला तर इथं आला फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. मध्यवर्ती न्यायालय निर्माण झालं, ज्याची रचना होती 1+6, म्हणजे 1 मुख्य न्यायाधीश आणि 6 इतर न्यायाधीश. आणि याच्यावरती अपील करायचं असेल तर अपील करणारं न्यायालय कोणतं? तर अपील करणारं न्यायालय होतं प्रिव्ही काउन्सिल. ब्रिटिशांच्या इंग्लंडमध्ये असणारं अपिलाचं न्यायालय कोणतं? फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या वरती अपील करायचं असेल तर तो असेल प्रिव्ही काउन्सिल. आणि ह्या प्रिव्ही काउन्सिल मध्ये आज किती लोक आहेत? तर आज आहेत 330 लोक.
आणि हे 30 लोक हे न्यायाधीश नसतात, फक्त न्यायाधीश पण असतात, एलिट पर्सन सुद्धा असतात त्याच्यामध्ये, म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत का त्यांचा समूह असतो बरं का, हा मुद्दा लक्षात घ्यायचा. म्हणून ब्रिटनमध्ये न्यायालयाला जास्त महत्व नाही, त्यांच्या पार्लमेंटला जास्त महत्व आपल्याला दिसतं, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर फक्त पुढे जायची क्रोनॉलॉजी आणि लक्षात घ्यायचं 26 जानेवारी 1950 चा निर्णय आणि 28 जानेवारी 1950 ला स्थापन झाला सकाळी 10 वाजता, तो म्हणजे आजचा आपला सुप्रीम कोर्ट. मग या सुप्रीम कोर्टाची रचना काय होती? 1+7. मग प्रश्न असा विचारला जातो, मूळ भारतीय राज्यघटनेनुसार, काय मूळ भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची संख्या किती होती? तर न्यायाधीश संख्या होती टोटल 8, म्हणजे 1+7चा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये मांडणं गरजेचं असणार आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके, संदर्भ काय येतोय, कोणत्या पद्धतीने मुद्दे गाजतायत ते इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. आणि आता 2019च्या स्वरूपामध्ये याच्यामध्ये न्यायाधीशांची संख्या झाली 1+33. किती असेल? 1+33 चा मुद्दा याच्यामध्ये ऍड करायचा. मग थोडस क्रोनॉलॉजी आपण लक्षात ठेवूया या पद्धतीची. ठीक आहे, कुठून 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासूनचा मुद्दा याच्यामध्ये असेल आणि तो कुठपर्यंत यायचा? आत्ताच्या असणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अंतर्गत असणारे मुद्दे. ठीक आहे, पहिला संदर्भ घेतला आपण कुठला? तर कंपनीच्या अनुषंगाने मुद्दा येत असताना रेग्युलेटिंग ऍक्ट काय सांगतो? गव्हर्नर जनरल आणि त्याचं काउन्सिल. आणि दुसरा मुद्दा येतो सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमधले मुद्द्यांचा रेफरन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचा. आता लगेच पुढचा मुद्दा बघूया आपण. लक्षात घ्यायचा 1784 चा असणारा पिट्स इंडिया ऍक्ट. आता हा पिट्स इंडिया ऍक्ट काय सांगतोय माहितीये का? की हा सांगतो कायदा, एकच मिनिट, मी लेक्चर मध्ये आहे, नंतर फोन करतो. पहा काय लक्षात घ्यायचं, 1784चा पिट्स इंडिया ऍक्टचा उल्लेख केला तर या असणाऱ्या कायद्यामध्ये त्या विल्यम पिट्सला, ब्रिटिशांच्या प्राईम मिनिस्टरला एक भीती अशी होती, भारतात कोण आहे? भारतात फक्त गव्हर्नर जनरल आहे. ब्रिटिशांच्या कंपनी चालवणारे संचालक कुठे आहेत? इंग्लंडमध्ये. ब्रिटिशांचं पार्लमेंट कुठे आहे? इंग्लंडमध्ये. भारतात कोण आहे? फक्त गव्हर्नर जनरल. आणि तो जर हुकुमशाह झाला तर काय होईल? परिस्थिती अडचणीची होऊन जाईल. म्हणून त्या गव्हर्नर जनरल आणि त्याच्या नियंत्रणामध्ये असणारं जे काउन्सिल आहे ना, गव्हर्नर जनरलच्या कंट्रोलमध्ये होतं काउन्सिल आणि किती मेंबर होते? 4. तर यांच्यावर कंट्रोल ठेवणारा, लक्षात घ्यायचं काय, यांच्यावर कंट्रोल ठेवणारा बोर्ड ऑफ कंट्रोल, काय लक्षात घ्यायचं, गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या नियंत्रणातलं काउन्सिल यांच्यावर कंट्रोल ठेवणारा बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन झाला या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार. आणि याच्यामध्ये सुरुवातीला मेंबर किती होते? सुरुवातीला मेंबर होते 6 मेंबर. हा प्रश्न विचारून झालाय एएसओच्या मेन्सला, त्यामुळे लक्षात ठेवायचं किती मेंबर होते सुरुवातीला? 6 मेंबर. आणि नंतर याच्यामध्ये 2 मेंबर ऍड झाले. ते कधी? तर 1793च्या असणाऱ्या कायद्यानुसार. याला म्हणायचं चार्टर्ड ऍक्ट नंबर 1. त्यानुसार 2 मेंबर ऍड झाले आणि किती होते शेवटी मेंबर? मग 8 मेंबर होते. तोही संदर्भ इथं लक्षात ठेवायचा. काय लक्षात घ्यायचं? गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या काउन्सिलवर, 4 सदस्यांचं काउन्सिल होतं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणलं काय? बोर्ड ऑफ कंट्रोल. किती मेंबरचं? 6. नंतर किती वाढले? 2. टोटल किती? 8. आणि या गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 4 मेंबर होते ना, त्यामध्ये 1 मेंबर कमी केला. किती केला मेंबर? 1 मेंबर कमी केला. का? गव्हर्नर जनरल हुकुमशाह होऊ नये, त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा असेल तर ब्रिटिशांचं तत्व आहे डिवाइड अँड रूल, फोडा तोडा राज्य करा. मग ते कसं त्यांनी हा मुद्दा आणला डिवाइड अँड रूलचा? काउन्सिल मधल्या 4 मेंबर पैकी 1 मेंबर कमी केला, राहिले 3 मेंबर. आणि या 3 मेंबर मध्ये एक कोण असेल? तर या 3 मेंबर मध्ये असेल एक मुख्य सेनापती. हा प्रश्न विचारलाय राज्यसेवेच्या मेन्सला. हा प्रश्न कुठे विचारलाय? राज्यसेवेच्या मेन्सला. काय म्हटलंय बघा इथं, गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 1 मेंबर कमी केला आणि जो 1 मेंबर कमी केला त्यानंतर राहिले 3. तिघामध्ये एक कोण असेल? तिघामध्ये एक मुख्य सेनापती असेल. का माहितीये का मुख्य सेनापतीला आणलं? कारण
गव्हर्नर जनरल या नावाची फोड करा, म्हणजे तुम्हाला कळून येईल. काय हो गव्हर्नर जनरल नावाची फोड? तर गव्हर्नर म्हणजे सगळे सिव्हिल अधिकार आणि जनरल म्हणजे सगळे लष्कराचे अधिकार प्लस सगळे क्रिमिनल अधिकार. मग लष्कराचा प्रमुख म्हणून जनरल आहे आणि गव्हर्नर म्हणजे सगळे सिव्हिल अधिकार असल्यामुळं मग लष्कराचे अधिकार असणारा व्यक्ती गव्हर्नर जनरल आणि मुख्य सेनापती एकाच टीम मध्ये असेल तर तो टीम शांत होईल का? नाही ना, वर्चस्वासाठी दोघंही भांडणं करत बसतील आणि हे दोघं भांडणं सोडवण्यासाठी कुठे जातील? इंग्लंडला. आणि ब्रिटिशांना तेच पाहिजे की कोणी भारतामध्ये हुकुमशाह होऊ नये. काय लक्षात ठेवायचं? पहिला मुद्दा, यांच्यावर पिट्स काय करतोय? पिट्स इंडिया ऍक्ट यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी आणतो बोर्ड ऑफ कंट्रोल आणि त्यातला एक मेंबर, काउन्सिल मधलाच एक मेंबर कमी करतो, ठेवतो 3 मेंबर आणि त्यातला पण एक कोण असेल? मुख्य सेनापती असेल. हे लक्षात घ्यायचं. ओके, हा संदर्भ. आता मी याच असणाऱ्या गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा एक क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगतो. ती क्रोनॉलॉजी लक्षात ठेवायची. कशी? पहिल्यात महत्वाचा मुद्दा काय? 1773चा असणारा रेग्युलेटिंग ऍक्ट हा काय करतो? हा गव्हर्नर जनरलच्या कंट्रोलमध्ये आणतो काउन्सिल. किती मेंबरचा काउन्सिल? 4 मेंबरचा. बहुमत कितीचं होईल? तिघांचं. त्यानंतर पुढे जायचं. कुठला? 1784चा. कुठला कायदा? तर तो आहे पिट्स इंडिया ऍक्ट. आणि या पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये काय करण्यात आलं? गव्हर्नर जनरलच्या असणाऱ्या काउन्सिल मध्ये 4 मेंबर होते, एक मेंबर कमी केला, ठेवले मेंबर 3. आणि त्या तिघांमध्ये पण एक कोण असेल? तिघांमध्ये सुद्धा एक असेल मुख्य सेनापती. आणि बहुमत कितीचं होईल? बहुमत होईल दोघांचं. मेंबर एक कमी केल्या अनुषंगाने तिथं बहुमताचा संदर्भ येतोय दोघांचा, तो लक्षात ठेवायचा. त्याला फक्त पुढे घेऊन जायचं. पुढे कुठे घेऊन जायचं? तर 1833चा असणारा चार्टर्ड ऍक्ट नंबर 3 सनदी कायदा क्रमांक 3 याच्यामध्ये गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये एक मेंबर परत ऍड केला, म्हणजे 3 होते ना, आता परत किती झाले? 4 झाले. आता हे एकूण सदस्य झाले 4, कारण एक मेंबर वाढवला. तर एक मेंबर कोण असला पाहिजे असा चार्टर्ड ऍक्ट सांगतो? तर हा एक मेंबर जो वाढवला ना, तो असला पाहिजे कोण? तर तो असला पाहिजे युरोपियन व्यक्ती. तो कोण असला पाहिजे? युरोपियन व्यक्ती. प्लस तो कोण पाहिजे? तर प्लस तो पाहिजे या ठिकाणी कायदा पंडित. कोण असला पाहिजे? तो कायदा पंडित असला पाहिजे. त्या अनुषंगाने लक्षात घ्यायचं, हा या शब्दाची एंट्री भारतात होती आणि आता सध्याला हा शब्द आपण प्रयोग वापरतोय का? तर यस, वापरतो. कुठं वापरतो आपण हा शब्द? तर हा शब्द वापरतो आपण जेव्हा राष्ट्रपतींवरती महाभियोगाची प्रक्रिया लावायची असेल तेव्हा चौकशी समिती असते, त्यामध्ये 3 सदस्य असतात. एक असतो सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश, एक असतो हायकोर्टाचा न्यायाधीश आणि एक असतो कायदा पंडित. मग या कायदा पंडित शब्दाचा उल्लेख होतोय कधी? 1833च्या असणाऱ्या चार्टर्ड ऍक्ट नंबर 3च्या अनुषंगाने होतोय, तो इथं लक्षात ठेवायचं. ओके, हा संदर्भ याच्यामध्ये असेल. थोडंसं काय करायचं, याला फक्त क्रोनॉलॉजी जोडायची आणि लक्षात ठेवायचं 1853चा कायदा याला म्हणायचं चार्टर्ड ऍक्ट नंबर 4. आणि या कायद्यामध्ये काय करण्यात आलं? गव्हर्नर जनरलचं जे काउन्सिल होतं ना, हे काउन्सिल किती मेंबर्स होतं? 4. तर यांना जोडले एक्स्ट्रा मेंबर. आणि एक्स्ट्रा मेंबर किती जोडले? 6. आणि हे 6 शब्द जोडल्यामुळं आपल्या भारतात प्रथमच, काय लक्षात घ्यायचं, आपल्या भारतात प्रथमच 2 शब्द इंट्रोड्यूस झाले. कोणते? तर हे झाले लेजिस्लेटिव्ह बॉडी आणि एक्झिक्युटिव्ह बॉडी. कोणते 2 शब्द आले? लेजिस्लेटिव्ह बॉडी आणि एक्झिक्युटिव्ह बॉडी. मला ह्यालाच म्हणायचं या ठिकाणी कायदे मंडळ आणि याला म्हणायचं कार्यकारी मंडळ. मग भारतात कोणते 2 शब्द आले? पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झाले? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ. पण हे होतं फक्त कोणासाठी? हे फक्त केवळ ब्रिटिश नागरिकांसाठी होतं. म्हणजे याच्यामध्ये भारताचा काही संबंध येत नाही. मग भारतासाठीच पहिलं मंत्रिमंडळ हे नसेल, हे फक्त ब्रिटिशांसाठी असेल. मग काय लक्षात घ्यायचं? कायदे मंडळ म्हणजे सभागृहातले सगळे सदस्य. म्हणजे कोण? हे काउन्सिलचे 4 मेंबर प्लस एक्स्ट्रा 6 मेंबर, असे टोटल 10च्या 10 मेंबर कुठे घ्यायचे? कायदे मंडळामध्ये.
आणि कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळामध्ये कोण असतील? जे काउन्सिलचे मेंबर असतील. मग कार्यकारी मंडळामध्ये मेंबर किती असतील? फक्त मग 4. जे कोण असतील या ठिकाणी? हे असतील काउन्सिलचे मेंबर. लक्षात घ्यायचं, रिव्हिजन झाले तुमचं, मुद्दे बऱ्यापैकी तुम्ही अभ्यासलेत. त्याला फक्त मी परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते मुद्दे अति महत्वाचे ते मुद्दे डिस्कस करतोय. समजून राहिले साहेब लोक? मग लक्षात घ्यायचं काय, आपण क्रोनॉलॉजी जोडतोय कोणाची? या असणाऱ्या गव्हर्नर जनरलच्या आणि त्याच्या नियंत्रणातल्या असणाऱ्या काउन्सिलची. काय रेफरन्स येतो याच्यामध्ये? सगळ्यात पहिल्यांदा गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 4 मेंबर. बहुमत किती? हे 2 शब्द मी जोडलेत बहुमतासाठी. हा सुद्धा किती? त्यानंतर मग एक मेंबर कमी केला डिवाइड अँड रूल साठी. एक मेंबर नियुक्त केला, तो कोण असेल? मुख्य सेनापती असेल. मग त्यानंतर याच्या ठिकाणी परत एक मेंबर ऍड केला 1833 ला. तो युरोपियन पाहिजे आणि कायदा पंडित असला पाहिजे. नंतर 1853 ला त्यांच्या मदतीला एक्स्ट्रा 6 मेंबर आले आणि इथं पहिल्यांदाच भारतामध्ये 2 शब्द आले, ते फक्त ब्रिटिश नागरिकांसाठी. ते म्हणजे लेजिस्लेटिव्ह बॉडी आणि एक्झिक्युटिव्ह बॉडीचा रेफरन्स याच्यामध्ये आणायचा. तिथं कायदे मंडळामध्ये टोटल 10 मेंबर आणि कार्यकारी मंडळाच्या अंतर्गत पाहिलं तर 4 मेंबरचा संदर्भ याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. हा मुद्दा विचारात घ्यायचा आहे. ठीक आहे, चला पटकन रिकॅप करूया आपण कोणकोणते मुद्दे डिस्कस केले या ठिकाणी. ओके, सुरुवात करतोय आपण कुठून? 1773चा कायदा. ते आणण्या पाठीमागचं पहिल्यांदा कारण बघितलं. कोणतं? दुहेरी शासन व्यवस्थेचा करार. त्यानंतर जो पैशाचा संदर्भ होता तो पाहिला. लॉर्ड नॉर्थच्या कंट्रोल मधल्या समितीचे 2 मुद्दे आपण पाहिले. त्यानंतर प्रत्यक्षात आपल्याला कायद्यांचा संदर्भ बघायचा रेग्युलेटिंग ऍक्टचा. त्यासाठी आपण पहिला मुद्दा पाहिला गव्हर्नर जनरलचे कामं आणि त्यांच्या अंतर्गत आता सध्याला 78 आणि 167 कलमाचा मुद्दा जोडला आपण. सोबतच सुप्रीम कोर्टाचा अँगल जोडला आणि एक सुप्रीम कोर्टाची क्रोनॉलॉजी आपण याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. नंतर पाहिला आपण कोणता? पिट्स इंडिया ऍक्टनं काय केलं आणि यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी आणला बोर्ड ऑफ कंट्रोल. आणि त्याच्यामध्येच आपण थोडीशी यंत्रणा बघतोय गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची क्रोनॉलॉजी. इथे येऊन थांबायचे बस. हा सगळ्यात महत्वाचा संदर्भ याच्यामध्ये असेल. आणि यातलाच एक शेवटचा मुद्दा याच्यामध्ये मांडतो तो म्हणजेच काय, तर याच असणाऱ्या कालखंडामध्ये चार्टर्ड ऍक्ट पण आलेला आहे, ज्याला म्हणायचं सनदी कायदे. काय म्हणायचं याला? सनदी कायदे. एकूण किती सनदी कायदे आले? तर एकूण सनदी कायदे आले 4. किती संधी कायदे आले? एकूण 4 संधी कायदे आले. ओके, कधी कधीचे? तर तो पहिला संधी कायदा आहे 1793चा, दुसरा संधी कायदा 1813चा, तिसरा संधी कायदा 1833चा आणि चौथा संधी कायदा 1853चा. हे 4 कायद्यांचा उल्लेख याच्यामध्ये. त्यातले कोणकोणते महत्वपूर्ण मुद्दे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ते लक्षात घ्यायचं. पहिला संधी कायदा चार्टर्ड ऍक्ट नंबर 1 का आला? कारण कॉर्नवॉलिसनं काय केलं होतं या ठिकाणी? कायम धारा पद्धत आणली होती. काय आणली होती? सर जॉन शोअरच्या मदतीनं या ठिकाणी कॉर्नवॉलिसनं कायम धारा पद्धत आणली होती. याच्यामध्ये काय केलं जात होतं? 10 ते 15 वर्षांसाठी जमिनी लीज वरती दिल्या जायच्या, भाडे तत्वावरती दिल्या जायच्या आणि 10 ते 15 वर्ष ब्रिटिशांना फिक्स टॅक्स मिळायचा. हा संदर्भ याच्यामध्ये असेल, हे लक्षात घ्यायचं. ओके, यामुळं पार्लमेंटला असं वाटलं कंपनीला पैसा वाढतोय, त्यामुळे भांडणं सुरू झाली पार्लमेंटमध्ये आणि ती भांडणं सोडवायची कशी? तर त्यासाठी आणला चार्टर्ड ऍक्ट. ओके, नंतर दुसरा कायदा 20 वर्षानंतर कायदा का आणला? बरं, पहिला कायदा आणला तिथं काय सांगितलं की कंपनी जी आहे ना, ईस्ट इंडिया कंपनी, ती 20 वर्षांसाठी भारतामध्ये फक्त काय करेल? तर भारतामध्ये फक्त व्यापार करेल. प्रशासन बघणार नाही, भारताच्या राजकारणामध्ये एंट्री करणार नाही, फक्त सांगितलं तुम्ही व्यापार करा. 20 वर्ष संपत आले आणि त्यानंतर आला कार्यकाल 1813चा. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा व्यक्ती होता त्या ठिकाणी नेपोलियन बोनापार्ट. या व्यक्तीची एक संकल्पना होती, याला म्हणायचं महाद्वीपीय संकल्पना. कारण नेपोलियनला काय करायचं होतं? मुळात याची सुरुवात झाली होती फ्रान्स पासून. याला जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाद्वीप आहे तिथं राज्य करायचं होतं. म्हणून त्यानं युरोप जिंकला, नंतर तो एशियाकडे यायला लागला होता आणि त्याला भारतातल्या एका राजानं आमिष दाखवलं होतं. त्यांचं नाव आहे टिपू सुलतान. याने आमिष दाखवलं भारतात या वगैरे, खूप महत्वाची भूमिका आहे. मग हा नेपोलियन भारताकडे यायला लागला. त्यामुळे ब्रिटिशांचं टेन्शन वाढलं की जर नेपोलियन भारतात आला तर कंपनी त्याला अडवू शकत नाही. म्हणून कंपनीला संपवा, सगळे अधिकार पार्लमेंटला द्या, असा विचार त्याच्यामध्ये करण्यात आला होता. पण झालं कसं? युरोप जिंकला होता अगोदर या नेपोलियननं, तो युरोप परत जिंकला ब्रिटिशांनी. त्यामुळे नेपोलियनला भारत महत्वाचा नव्हता तर युरोप महत्वाचा होता. म्हणून तो नेपोलियन रिटर्न फिरला
युरोपमध्ये जाण्यासाठी. म्हणून जो प्रत्यक्षात कंपनी धोक्यात आली होती नेपोलियन येत असल्यामुळं, तो नेपोलियन रिटर्न गेल्यामुळे कंपनीचा धोका संपला आणि कंपनीला काय करण्यात आलं, ईस्ट इंडिया कंपनीला परत 20 वर्षाचे अधिकार दिले. पण या 20 वर्षामध्ये कंपनीचे व्यापाराचे अधिकार संपवले. अपवाद कोणता असेल? फक्त चहा आणि चीन सोबतचा व्यापार फक्त अपवाद ठेवला. म्हणजे काय केलं? कंपनीची मोनोपॉली इथं संपवली. हे लक्षात घ्यायचं. कोणत्या कायद्यामध्ये? 1813च्या असणाऱ्या कायद्याचा संदर्भ आपण याच्यामध्ये घेतो. तो इथं लक्षात घ्यायचा. नेपोलियन बोनापार्टच्या असणाऱ्या भारतात येण्यामुळे कंपनी संपणार होती, पण तो रिटर्न गेल्यामुळे कंपनीला परत किती वर्ष मिळाले? 20 वर्ष मिळाले. आता परत 20 वर्षांचा कार्यकाल संपतोय. परत कायदा येतोय 1833. मग या कायद्यामध्ये काय होतं तर लक्षात घ्यायचं. या कायद्याच्या वेळेस ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कंपनीला सपोर्ट करणारी 2 लोक होती. कोणते 2 लोक होते? तर एक व्यक्ती होता लॉर्ड मेकॉले, जो त्यावेळेस होता बोर्ड ऑफ कंट्रोलचा सचिव, आणि दुसरा व्यक्ती होता ह्या ठिकाणी जेम्स मिल. याचं नाव पण विचारून झालंय, यांचंही नाव विचारलेलं आहे, त्यामुळे दोघांचंही नाव लक्षात ठेवायचं. कोणते 2 व्यक्ती? पार्लमेंटमध्ये लॉर्ड मेकॉले आणि जेम्स मिल. ह्या दोघांच्या असणाऱ्या सपोर्टमुळं कंपनीला परत किती वर्ष मिळाले अधिकार? 20 वर्ष मिळाले. पण कंपनीचा व्यापार काय करून टाकला? व्यापार सगळाच रद्द केला आणि सांगितलं कंपनी तुम्ही इथून पुढे कोणतं काम करणार? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काम करणार आहात. हा मुद्दा याच्यामध्ये मांडताना दिसतात, तो लक्षात ठेवायचा. त्यानंतर येतो परत 20 वर्ष संपले. या 20 वर्षाच्या समाप्तीनंतर आला 1853 आणि या 1853च्या सनदी कायदा क्रमांक 4 मध्ये कंपनीला सपोर्ट करणारे कुणीच नव्हते. मग सांगितलं जोपर्यंत पार्लमेंट कायदा करून कंपनी संपवत नाही. काय सांगितलं? 1853च्या अनुषंगाने जोपर्यंत पार्लमेंट कायदा करून कंपनी संपवत नाही तोपर्यंत कंपनी भारतातलं कामकाज बघू शकते. मग पार्लमेंटला तेच पाहिजे होतं. 1857चा उठाव झाला, निमित्तच मिळालं. मग काय केलं? 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कंपनीचे अधिकार संपवले. ठीक आहे. म्हणून कंपनी जोपर्यंत होती त्यापर्यंतच्या कायद्यांचा आढावा घेतला तर किमान हे मुद्दे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असेल. म्हणजे कोणकोणते मुद्दे माहिती पाहिजे तुम्हाला? सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख केला तर तुम्हाला माहिती पाहिजे रेग्युलेटिंग ऍक्टचा संदर्भ. त्यानंतर पाहिजे तुम्हाला माहिती तो म्हणजेच कुठला? तर या ठिकाणी पिट्स इंडिया ऍक्टच्या अंतर्गत असणारे महत्वपूर्ण बदल. आणि त्यानंतर येतो मुद्दा कुठला? तर या सनदी कायद्याचा असणारा संदर्भ. पण या संधी कायद्याचे हे मुद्दे लक्षात ठेवत असताना अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. 1833च्या कायद्यामधली असणारी तरतूद काय आहे? व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठला? 1833चा असणारा चार्टर्ड ऍक्ट नंबर 3. या कायद्यानुसार भारतात प्रथमच काय तयार करण्यात आला? भारतात प्रथमच तयार करण्यात आला लॉ कमिशन. काय तयार करण्यात आलं भारतामध्ये? पहिल्यांदाच लॉ कमिशन. याला म्हणायचं विधी आयोग. आणि हा लॉ कमिशन काय करतो? तर हा लॉ कमिशन अध्यक्ष पदावरती स्वीकारतो. तो कोणाला? तर तो व्यक्ती आहे लॉर्ड मेकॉले. कोणता व्यक्ती होतो भारताचा पहिला लॉ कमिशनर? लॉर्ड मेकॉले. आणि हाच लॉ मेकॉले काय लिहायला सुरुवात करतो? इंडियन पिनल कोड आयपीसी लिहायला सुरुवात करतो. म्हणून तर तुम्ही पुस्तकावरती नाव ऐकलं असेल इंडियन पिनल कोड लॉर्ड मेकॉले. हा लिहायला सुरुवात करतो 1837 ला. हा कंप्लीट होतो आणि तो स्वीकारला जातो 1860 ला. कोण स्वीकारतो? लॉर्ड कॅनिंग स्वीकारतो. कधी स्वीकारतो? 1860 ला. आणि स्वीकारल्यानंतर तो लागू करतो 1861 ला. काय कधी? 1861 ला लागू करतो. बर लागू केल्यानंतर आयपीसी कोणासाठी पाहिजे? पोलीस व्यवस्थेसाठी. मग पोलिसांसाठी कायदा असला पाहिजे. म्हणून 1861 ला आणला इंडियन पोलीस ऍक्ट. काय आणला? इंडियन पोलीस ऍक्ट. मग तुम्हाला मुद्दा हा का लक्षात ठेवायचा? सध्या आपल्या भारतामध्ये एक शब्द गाजतोय तो म्हणजे कस्टडियल डेथ. म्हणजे पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना बऱ्याच अंशी बऱ्याच लोकांचे असणारे निधन किंवा त्यांचे असणारे मृत्यू होताना बघतो. कदाचित ते खून असू शकतात. तर त्यामुळं एक शब्द गाजतोय की पोलीस कायद्यामध्ये बदल करा. मग प्रश्न आयोग तुम्हाला विचारेल सध्या कस्टोडियल डेथ साठी एक मुद्दा वारंवार गाजतोय
तो म्हणजे पोलीस कायद्यांमध्ये बदल करा, पोलीस कायद्यामध्ये बदल करा. कोणत्या पोलीस कायद्यामध्ये बदल करा? तर तो आहे 1861च्या इंडियन पोलीस ऍक्ट मध्ये बदल करा, याच्याबद्दल बोललं जाते. मग पोलिसांनी चोरांना पकडलं की नेणार कुठं? न्यायालयामध्ये. याच्या पुढे जोडायचं फक्त 1862 ला आपल्या भारतामध्ये 3 ठिकाणी हायकोर्ट स्थापन झाले. कोणते 3 ठिकाणं? मग इथे येतील बॉम्बे, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी. आणि 1866 ला कुठं? तर अलाहाबाद या ठिकाणी हायकोर्ट स्थापन झालं. या अलाहाबादला 2016 ला किती? 150 वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्तानं आपण सर्व हायकोर्ट काय केलं? सुप्रीम कोर्टाला जोडले. काय लॉजिक लक्षात ठेवणार? कधी? 1866 ला. कोणत्या हायकोर्टाला? 1866 ला अलाहाबाद हायकोर्ट स्थापन झाला. आणि त्या हायकोर्टाला 2016 ला किती वर्ष पूर्ण झाले? 150 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळं आपण सगळे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाला जोडले. कसं? तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून. त्यालाच म्हणायचं ई गव्हर्नन्सचा जो रेफरन्स होता ना, ज्याला आपण डिजिटल इंडियाचा अँगल जोडतो, तर डिजिटल इंडियाच्या अंतर्गत एक महत्वपूर्ण मुद्दा, सगळे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाला जोडले. का? कारण हे सगळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट काय असतात? अभिलेख न्यायालय असतात. काय असतात हे? अभिलेख न्यायालय. यालाच म्हणायचं रेकॉर्ड कोर्ट. हे काय असतं? रेकॉर्ड कोर्ट असतात. म्हणजेच या न्यायालयामध्ये झालेला खटल्याचा निकाल हा रेकॉर्ड करून ठेवला जातो. भविष्यामध्ये एखादा खटला तसाच असला तर त्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो. म्हणून हा रेकॉर्ड कोर्टचा अँगल इथं लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. हा संदर्भ थोडासा लॉ कमिशनच्या अँगलने लक्षात ठेवायचा. यालाच म्हणायचं विधी आयोग. ओके. आणि सध्या तुम्हाला माहित असेल की विधी आयोगाचे रिपोर्ट किती महत्वाचे आहेत. कारण आता सध्याला पोक्सो ऍक्टच्या अंतर्गत, पोक्सो ऍक्ट जो बालकांसाठी आहे, की बाल गुन्हेगाराचं प्रमाण, वयाचं एज किती करावं, तो 18च ठेवावा का 16 पर्यंत आणावा. कारण निर्भया हत्याकांडा अंतर्गत या ठिकाणी जो एक आरोपी होता ना, तो आरोपी होता 16 वर्षांचा. सगळ्यात जास्त क्रूर काम त्याच व्यक्तीने केलं होतं. त्यामुळे एक डिस्कशन आलं होतं, तो म्हणजेच काय, की काय करायचंय, बाल गुन्हेगाराचं वय 18 वरनं 16 करायचं, हा मुद्दा होता. पण त्याच्यावरती काय केलं, या लॉ कमिशनचा आत्ता आला रिपोर्ट, कितव्या क्रमांकाचा? 2022 मध्ये 283 क्रमांकाचा रिपोर्ट आला. आणि हा रिपोर्ट सांगतो की एका केसमुळं तुम्ही बाल गुन्हेगाराचं वय 18 वरून 16 करू नका, ते 18च असलं पाहिजे. म्हणजे आजही बाल गुन्हेगाराचं वय किती? 18च आहे. तर तोही संदर्भ आला कोणापुढं? लॉ कमिशन मुळे. मग आताही विधी आयोग असतोय, त्यामुळे हे संदर्भ लक्षात ठेवायचे. कोणता कायदा? 1833च्या असणाऱ्या चार्टर्ड ऍक्ट नंबर 3 मुळे लॉ कमिशन आला. आता हे ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये. स्वातंत्र्यानंतरच्या लॉ कमिशनची परिस्थिती काय आहे? मग लक्षात घ्यायचं. काय संदर्भ? स्वातंत्र्य नंतरचे लॉ कमिशन. तो स्वातंत्र्यानंतरचा पहिला लॉ कमिशन निर्माण झाला 1955 ला. कधी? स्वातंत्र्यानंतरचा पहिला लॉ कमिशन स्थापन होतोय 1955 ला. आणि या लॉ कमिशनचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते MC सेटलवाड किंवा शीतलवाड, कोणतंही नाव घेऊ शकता. आणि यांचं नाव तुम्ही वारंवार क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, वाचलं असेल, ऐकलं असेल. ठीक आहे. कोणतं अध्यक्ष होते? MC सेटलवाड, पहिला स्वातंत्र्यानंतरचा लॉ कमिशन. आता रिसेंटली 21वा लॉ कमिशन पूर्ण झालेला आहे. आणि याचे अध्यक्ष कोण होते या ठिकाणी? तर इथं लक्षात घ्यायचं, या ठिकाणी बलबीर सिंग चौहान. कोण होते? बलबीर सिंग चौहान. कुठले? 21वे. आणि आता रिसेंटली मागच्याच वर्षी 22व्या क्रमांकाचे लॉ कमिशन निर्माण केलं. आणि याचे अध्यक्ष कोण आहे त्या ठिकाणी? तर इथं लक्षात घ्यायचं. कोण? तर ऋतुराज अवस्थी. काय लक्षात ठेवायचं? आता सध्या कितवा लॉ कमिशन आहे भारतात? 22वा. आणि याचे अध्यक्ष कोण आहेत? ऋतुराज अवस्थी. आणि आत्ताच्या लॉ कमिशनचा कार्यकाल किती असतो? आत्ताच्या लॉ कमिशनचा कार्यकाल आहे 3 वर्ष. आणि हा आत्ताचा लॉ कमिशन कसा आहे? तर तो लॉ कमिशन हा कायदेशीर आहे का? ज्याला म्हणतो आपण वैधानिक आहे का? सोबतच हा घटनात्मक आहे का?
तर आत्ताचा लॉ कमिशन हा वैधानिक पण नाही आणि घटनात्मक सुद्धा नाही. हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवायचे आपल्याला. ठीक आहे, काय लक्षात घ्यायचं? स्वातंत्र्यानंतरच्या लॉ कमिशनचा उल्लेख केला तर 1955चा संदर्भ असेल, जिथं अध्यक्ष असतील पहिले कोण, MC सेटलवाडचा उल्लेख. नंतर संदर्भ येतो तो म्हणजेच काय, तर 21वा लॉ कमिशन रिसेंटली पूर्ण झाला 22च्या अगोदर. त्याचे अध्यक्ष होते, म्हणजे तो पहिल्यांदा 19ला संपला होता, पण हळूहळू त्याचा कार्यकाल वाढवत नेला होता, म्हणून ते बलबीर सिंग चौहानाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. 22वे लॉ कमिशन आत्ताच 2022 मध्ये होताना दिसतात. अध्यक्ष कोण, ऋतुराज अवस्थी, आणि यांचा कार्यकाल किती असतो, 3 वर्ष. आणि या असणाऱ्या लॉ कमिशनचा उल्लेख घटनेत पण नाही आणि सोबतच त्याचा उल्लेख वैधानिक म्हणजे कायदा सुद्धा निर्माण केलेला नाही, त्यासाठी हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी होती त्यावेळेसच्या कायद्यांचा आढावा घेतला थोडक्या व्यवस्थेअंतर्गत. ओके, मग याच्यामध्ये काय बघितलं आपण, 1773चा असणारा रेग्युलेटिंग ऍक्ट पाहिला. नंतर पाहिला आपण 1784चा असणारा पिट्स इंडिया ऍक्ट पाहिला. नंतर याच्यामध्येच पाहिलं आपण ते कुठले, 1793, 1813, 1833 आणि 1853चे असणारे काय, तर 4 सनदी कायदे पाहिले. त्यातले महत्वपूर्ण मुद्दे सगळे कव्हर केले. आणि शेवटचा एक मुद्दा लक्षात ठेवा, 1853चा जो चार्टर्ड ऍक्ट नंबर 4 आहे का, यानंच आपल्या भारतामध्ये काय आणला, तर स्पर्धा परीक्षा आयोग स्थापन केला. काय केलं, चार्टर्ड ऍक्ट नंबर 4च्या निमित्तानं आपल्या असणाऱ्या भारतामध्ये काय तयार होतोय, तर आपल्या भारतामध्ये तयार झालेला आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षा आयोग. आणि हा जो स्पर्धा परीक्षा आयोग आहे ना, त्याचा अध्यक्ष कोण, तर तोच कोण, मॅकॉले. बरोबर का, मेकॉलेचा उल्लेख कुठं कुठे केला जातोय वगैरे वगैरे मुद्दे या ठिकाणी येतात. मग काय लक्षात घ्यायचं, 1853 झाला स्पर्धा परीक्षा आयोग. आणि याच कायद्यानुसार आपल्या भारतामध्ये आलं ते म्हणजेच काय, तर कॅगचं पद. कोणतं, कॅगचं पद भारतामध्ये इंट्रोड्यूस झालं, कारण ब्रिटिश पार्लमेंट येणार होतं, कंपनी जाणार होती. मग पार्लमेंट आल्यानंतर त्यांच्या सोबत येतो ब्युरोक्रेसी, प्रशासकीय व्यवस्था म्हणजे नोकरशाही. आणि यांच्या ऑडिटसाठी कोण लागतो, कंट्रोलर ऑडिटोरियल जनरल हे पद लागतं. हे पद आणलेलं आहे याच असणाऱ्या 1853च्या कायद्याच्या अंतर्गत. मग हे सगळे कायदे त्याचे संबंधित थोडेसे मुद्दे तुम्ही वाचले असतीलच, तो आढावा याच्यामध्ये असेल. ठीक आहे, हा आपला पहिला पॅच झाला कुठला, ईस्ट इंडिया कंपनीच्या कालावधीमधला. आता पार्लमेंट एंट्री करतोय, तर या पार्लमेंटच्या कालखंडामध्ये म्हणजे कुठून, 1858च्या कालावधीपासून 1947च्या भारत स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये जे कायदे होते ना, त्याचा एक थोडासा फास्ट ट्रॅकच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी आढावा घेऊया. ठीक आहे साहेब, लोक समजतंय ना तुम्हाला, कन्फर्मेशन द्या. काही अडचण असेल ते पण सांगा, एखादा मुद्दा अंडरस्टँड होत नसेल तेही सांगा, ते मुद्दे मी थोडं रिपीट करेन परत त्या पद्धतीनं. ठीक आहे, याचा अट्टहास का घेतलाय आपण फास्ट ट्रॅक बॅचचा, की तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे, त्यासाठी तुम्हाला बेनिफिट जास्त मिळावा या दृष्टिकोनातून असणारा हा मुद्दा आपण इथं हायलाइट करतोय. ठीक आहे, आता या पार्लमेंटच्या कायद्यामध्ये, कारण जे आता आपण बोलणार आहोत ना, त्यातला एखाद दुसरा प्रश्न तुम्हाला मेन्सला राहणारच आहे, त्यामुळे याला इग्नोर करायचं नाहीये. ठीक आहे, मग या पार्लमेंटच्या कायद्यांचा संदर्भ आणला तर इथं लक्षात काय घ्यायचंय, सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख येतोय तो म्हणजे 1858चा, ज्याला आपण राणीचा जाहीरनामा या नावानं मोस्टली ओळखतो हिस्ट्रीच्या अंतर्गत. आणि आपण पॉलिटीच्या अंतर्गत याला म्हणतो तो म्हणजेच कुठला, तर त्याला म्हणतो आपण भारत सरकारचा कायदा क्रमांक 1. आणि या कायद्याचा उल्लेख केला तर थोडस इथं लक्षात ठेवायचं आपल्याला, तो म्हणजेच काय, की या कायद्याला इंग्लंडमध्ये फेब्रुवारी 58 मध्ये 1858ला त्यांच्या प्राईम मिनिस्टरनी मांडलं. त्यांच्या प्राईम मिनिस्टरचं नाव होतं त्यावेळेस लॉर्ड पामस्टर्न. पण एप्रिल मेच्या कालखंडामध्ये इथे ह्यांचं सरकार पडलं आणि नवीन प्राईम मिनिस्टर आले, ते म्हणजे होते लॉर्ड डर्बी.
म्हणजे राणीचा जाहीरनामा मांडणारे कोण, तर लॉर्ड पामस्टन, आणि मंजूर करण्याच्या वेळेस कोण होते प्राईम मिनिस्टर, ते होते लॉर्ड डर्बी. हे थोडंसं नाव लक्षात ठेवा. आणि याच्यावरती साईन करण्यात आली 2 ऑगस्ट 1858च्या कार्यकालामध्ये राणीनं. ओके, राणी व्हिक्टोरियाचा अँगल याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. आणि हा जाहीरनामा वाचून दाखवला कधी संदर्भ, तर हा वाचून दाखवला 1 नोव्हेंबर 1858च्या अंतर्गत या ठिकाणी. कुठं, तर यूपी अलाहाबाद या ठिकाणी अलाहाबाद दरबार भरवला. आणि ह्या ठिकाणी कोणी वाचून दाखवलं, हा लॉर्ड कॅनिंगनं वाचून दाखवला. थोडासा बॅकग्राऊंडचा मुद्दा एक ऍड व्हावा म्हणून हा मुद्दा मांडला. राणीच्या जाहीरनाम्याच्या अनुषंगाने हे मुद्दे आपल्याला वाचून दाखवताना दिसतात. मग काय आहे मेन पर्पज या असणाऱ्या 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये, ज्याला भारत सरकारचा कायदा 1 म्हणतो, ते थोडक्यात लक्षात घेऊया. हे तर काय नीट आहे का बघा. गव्हर्नर जनरलचं नाव झालं गव्हर्नर जनरल अँड व्हाईसरॉय. नाव काय झालं, गव्हर्नर जनरल अँड व्हाईसरॉय. याचा अर्थ म्हणजे काय, की व्हाईसरॉय शब्द का वापरला, कारण जसं कॅप्टनला व्हाईस कॅप्टन असतो ना, कॅप्टन नसला की व्हाईस कॅप्टन काम बघतो, तसंच प्रत्यक्षात जर राजा किंवा राणी भारतात येणार नसतील, तर त्यांची जबाबदारी घेऊन येणारा जो व्यक्ती आहे ना, तो असेल व्हाईस रॉय. रॉयल व्यक्तीचा व्हाईस म्हणून आला तो व्हाईस रॉय. हा असेल, हा शब्द आणला. आणि त्याच्या कंट्रोलमध्ये जे काउन्सिल असेल ना 4 मेंबरचं, ते कायम ठेवलं. हे तर मुद्दे फिक्स असतील. गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कंट्रोल मधलं काउन्सिल हे फिक्स राहिलं. पण यांच्यावर कंट्रोल ठेवणारा जो बोर्ड ऑफ कंट्रोल होता ना, जिथे 8 मेंबर होते, तो कॅन्सल केला. आणि त्याच्या ऐवजी कोणतं पद आणलं भारतात, तर हे आहे भारतातलं पहिलं निगम निकाय पद. काय आहे भारतातील पहिलं निगम निकाय पद. निगम निकाय पद म्हणजेच काय, यालाच म्हणतो आपण कॉर्पोरेट सेक्टरचं असणार पद. निगम निकाय पद म्हणजे ज्याला कर आकारण्याचा अधिकार असतो, ज्याला कर गोळा करण्याचा अधिकार असतो, जो कोणत्याही व्यक्ती विरोधामध्ये खटला दाखल करू शकतो किंवा कोणतीही व्यक्ती त्या संस्थेच्या विरोधामध्ये खटला दाखल करू शकते, त्याला म्हणायचं निगम निकाय पद. म्हणून तर आपण सध्याला एका खटल्याचं नाव घेतलं असं काय, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटला. केशवानंद भारती यांचा केरळ राज्य खटल्याच्या अंतर्गत का मुद्दा आला, कारण केरळ राज्य हे काय आहे, निगम निकाय संस्था आहे, म्हणून त्यांच्या विरोधामध्ये खटला दाखल होऊ शकलेला आहे. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, संदर्भ येतो कुठला, तर भारतातलं पहिलं निगम निकाय पद निर्माण झालं. आणि ते पद म्हणजेच कोणतं, तर ते पद आहे भारत सचिवाचं. भारतातलं पहिलं कोणतं पद आलं, तर बोर्ड ऑफ कंट्रोल कॅन्सल केला. जो कोणावर कंट्रोल ठेवणार होता, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय वरती कंट्रोल ठेवणारा, म्हणजेच काउन्सिलवर कंट्रोल ठेवणारा, तो कॅन्सल केला. आणि त्याच्याऐवजी भारतात पद आलं निगम निकाय पद. जे निगम निकाय पद म्हणजेच कोणतं, तर भारत सचिवाचं पद. ठीक आहे, हा भारत सचिवाचं पद याच्याच कंट्रोलमध्ये एक मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं. हे सुद्धा ब्रिटिशांसाठी. आणि हे मंत्रिमंडळ होतं 15 सदस्यांचं. काय असेल हे मंत्रिमंडळ, किती सदस्यांचं, 15 सदस्यांचं. आणि या 15 सदस्यांपैकी अट काय होती, यातले किमान 50% यांनी भारतात 10 वर्ष सेवा केली पाहिजे. आणि यांनी हा कायदा येण्या अगोदर भारत सोडून 10 वर्षांचा कार्यकाल झाला पाहिजे. म्हणजे काय, हा कार्यकाल कधीचा, 1858, त्याच्या अगोदरच 10 वर्ष सोडून द्यायचं, म्हणजे 1848च्या अगोदर त्यांनी 10 वर्ष सेवा केली पाहिजे. का असा मुद्दा येतोय, कारण 1848ला डलहौसी होता आणि त्या डलहौसीनं खालसा करण्याचं धोरण आणलं होतं, म्हणून भारतीय भडकले होते आणि 1857चा उठाव झाला होता. असे लोक नकोयत हे दाखवून द्यायचं होतं त्यांना, भारतीयांना. अशा लोकांना आम्ही घेतलं नाही, म्हणून ते म्हणतात या कायद्याच्या अगोदरचे 10 वर्ष सोडून त्यांनी भारतामध्ये किती सेवा केली पाहिजे, 10 वर्ष. म्हणजे कंपनीचेच लोक झाली ना. म्हणजे काय लक्षात घ्यायचं, मंत्रिमंडळ स्थापन केलं, किती मेंबर, 15. या 15 मध्ये डिवायडेशन कसं असेल, तर 7 आणि 8. आता 7 कोण, तर ज्यांची सत्ता संपते ते, आणि 8 कोण, ज्यांची सत्ता येते ते. म्हणजे कोणाची सत्ता संपते, 7 लोक असतील ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांच्या माध्यमातून, आणि 8 लोक असतील ब्रिटिश पार्लमेंटच्या माध्यमातून. आणि जेव्हा भारत सचिव या मंत्रिमंडळावरती कंट्रोल ठेवेल,
तेव्हा याचं नाव बदलेल आणि तो होईल भारत मंत्री. म्हणजे व्यक्ती एकच आहे, तो आहे भारत सचिव. पण जेव्हा तो मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवेल तेव्हा त्याचं नाव होणार आहे भारत मंत्र्यांचं. हे इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे व्यवस्था आपल्याला बदलताना दिसते, हे लक्षात ठेवायचं आहे. मुद्दा येतोय पहिलं निगम निकाय पदाचं, कर आकारण्याचा, कर गोळा करण्याचा, खटला भरण्याचा, आणि त्याच्यावरती अधिकारी तो पहिलं पद भारत सचिवाचं. ते होतं जेव्हा मंत्रिमंडळाची जबाबदारी येते तेव्हा त्याचं नाव बदलतं भारत मंत्री. आणि याचं लक्षात घ्यायचं, कोणाचा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा, तर इथं व्यक्ती येतो तो म्हणजे लॉर्ड स्टॅनले. कोणता व्यक्ती आहे? पहिला भारत सचिव म्हणून या ठिकाणी, भारत मंत्री म्हणून लॉर्ड स्टॅनलेचा उल्लेख. इथं चार्ल्स वूडचा पण अँगल घेतला जातो, पण इथं आपण आपल्या एमपीएससी साठी लक्षात घेऊया, लॉर्ड स्टॅनलेचा उल्लेख इथं लक्षात ठेवूया. हा पहिला मुद्दा 1858च्या असणाऱ्या राणीच्या जाहीरनाम्या अंतर्गत लक्षात ठेवायचा. आणि ह्याच्यामध्ये शब्द आला ना कोणता? भारत सचिव. तर थोडस याची क्रोनॉलॉजी लक्षात घेऊया. हे पद भारतात कसं कसं बदलत गेलं हे पण आपण विचारत घेऊया. भारत सचिव कोणतं पद आहे? भारतातलं असणारे, भारतातील पहिलं हे निगम निकाय पद आहे. कोणतं? हे निगम निकाय पद आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या भारत सचिवाच्या बाबतीमध्ये विचार केला तर हे पद कधीपर्यंत होतं? तर लक्षात घ्यायचं, या पदाचा संदर्भ घेत असताना आपल्याला, आता हे पद कधी आलं? 1858 राणीचा जाहीरनामा. आता ह्याला जायचं न्यायचं 1935 ला. आणि 1935 ला काय असेल? इथं असेल भारत सरकारचा कायदा. आणि या कायद्यानुसार काय करण्यात आलं? जे यांच्या नियंत्रणामध्ये मंत्रिमंडळ होतं ना, ते मंत्रिमंडळ रद्द करण्यात आलं. काय लक्षात घ्यायचं? कधी? 1935 ला भारत सरकारच्या कायद्याच्या अंतर्गत जे मंत्रिमंडळ होतं ना अगोदर, ते रद्द केलं. त्यानंतर लक्षात घ्यायचं, हा असणारा भारत सचिवाचं पद हे 1947च्या असणाऱ्या भारत स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार हे पद काय करण्यात आलं? रद्द करण्यात आलं. कोणतं? भारत सचिव. आणि त्याच्या ऐवजी कोणतं पद स्वीकारण्यात आलं? त्यांच्या ऐवजी पद स्वीकारण्यात आलं राष्ट्रकुल सचिवाचं. काय लक्षात घ्यायचं? भारत सचिवाचं पद रद्द केलं आणि त्याच्या ऐवजी पद आणलं राष्ट्रकुल सचिवाचं. आणि हे राष्ट्रकुल सचिवाचं पद आपण काय लक्षात घ्यायचं? आपण मे 1949 ला राष्ट्रकुल संघटनेचा मेंबर झालो. आपण काय झालो? राष्ट्रकुल संघटनेचे भारत काय झाला? सदस्य झाला. आणि जायचं 1952 ला जेव्हा आपली पहिली संसद निर्माण झाली तेव्हा या शब्दाचा संदर्भ आपण बदलला आणि कोणता शब्द केला? तर तो शब्द केला आपण महासचिव. लक्षात ठेवायचं, या असणाऱ्या भारत सचिवाच्या पदाची असणारी जी क्रोनॉलॉजी आहे ना, ते आपल्याला व्यवस्थित लक्षात राहणं गरजेचं असणार आहे. कसं? 1858 राणीच्या जाहीरनाम्यानुसार भारत सचिवाचं पद आलं, भारतातलं पहिलं निगम निकाय पद आहे. 1935 ला त्याच्या कंट्रोल मधलं मंत्रिमंडळ कॅन्सल केलं. 47च्या स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये हे पदच रद्द केलं आणि त्याच्याऐवजी कोणता शब्द आला? राष्ट्रकुल सचिव. आणि भारत राष्ट्रकुलाचा भाग कधी झाला? मे 1949 ला. आणि त्यानंतर जेव्हा संसद निर्माण झालं तेव्हा हे पद निघून गेलं राष्ट्रकुल सचिव आणि शब्द आला महासचिवाचा. मग एक मुद्दा इथंच लक्षात ठेवा, काय? आज आपल्या भारताचा उल्लेख जर केला, आज भारत राष्ट्रकुल संघटनेचा भाग आहे का? आज भारत राष्ट्रकुल संघटनेचा भाग आहे का? आहे. राष्ट्रकुल संघटनेमध्ये एकूण देश किती आहेत? तर 54 देश आहेत. तर हिथं आपला भाग आहे का? तो भारत आहे का? तर आहे. आणि या राष्ट्रकुल संघटनेच्या मध्ये भारताकडून अध्यक्ष कोण असतो? भारताकडून अध्यक्ष असतो लोकसभेचा स्पीकर. कोण असतो भारताकडून अध्यक्ष? लोकसभेचा स्पीकर. आणि भारताकडून सचिव कोण असतो? तर तो सचिव असतो लोकसभेचा हाच महासचिव. काय लक्षात घ्यायचं? हाच लोकसभेचा महासचिव. कोण असतो? तर राष्ट्रकुल संघटनेमध्ये भारताकडूनचा सचिव असतो.
हे पण लक्षात ठेवा. आणि याला जोडून थोडं लक्षात ठेवूया आपण, तो म्हणजेच काय, आज भारतानं राष्ट्रकुल नागरिकत्व स्वीकारलेलं आहे का? आज भारतानं राष्ट्रकुल नागरिकत्व स्वीकारले का? तर लक्षात घ्यायचं, आपण 1955च्या कायद्यानुसार, नागरिकत्व कायद्यानुसार हा नागरिकत्व स्वीकारला होता. राष्ट्रकुल नागरिकत्व जो स्वीकारला कोणत्या दिवसापासून? 26 जानेवारी 1950 पासून. आणि तो रद्द कधी केला? 2003 ला तो राष्ट्रकुल नागरिकत्व आपण रद्द केलं. मुद्दे थोडेसे एक्स्ट्रा येत आहेत, ते फक्त थोडंसं ऍडिशनली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. भारताचा उल्लेख केला तर राष्ट्रकुल संघटनेचा भाग आहे का? तर आहे. किती देश आहेत? 54 देशांच्या मध्ये भारत आहे. आणि भारताकडनं राष्ट्रकुलाचा अध्यक्ष कोण असतो? लोकसभेचा स्पीकर. आणि भारताकडून राष्ट्रकुलाचा सचिव कोण असतो? लोकसभेचा महासचिव. आणि उल्लेख करतो राष्ट्रकुल नागरिकत्वाचा. तर इथं आणला संदर्भ, तर 1955च्या असणाऱ्या नागरिकत्व कायद्याच्या अनुषंगाने 26 जानेवारी 1950 पासून आपण राष्ट्रकुल नागरिकत्व स्वीकारले. ते रद्द कधी केलं? 2003 ला रद्द केलं. हे इथं लक्षात ठेवायचं. कोणत्या पदाबद्दल बोलतोय? भारत सचिवाच्या पदाबद्दल. जे पद कधी आलं होतं? 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये आलं होतं. म्हणजे राणीच्या जाहीरनाम्यामध्ये पहिला मुद्दा कुठला घेतला आपण? तर काउन्सिलवर, गव्हर्नर जनरलवर नियंत्रण ठेवायला होतं, बोर्ड ऑफ कंट्रोल कॅन्सल करून निगम निकाय पद आणलं भारत सचिवाचं. आणि त्या पदालाच आपण थोडंसं एक्स्ट्रा एक्सटेंड करताना बघतोय. ठीक आहे. त्यानंतर याच राणीच्या जाहीरनाम्यामध्ये अजून एक महत्वपूर्ण मुद्दा होता, तो म्हणजेच काय, तर कॅगचं ऑफिस भारतामध्ये आलं. कोणाचं? कॅगचं ऑफिस भारतात आलं. कॅगचं पद कधी भारतात आलं? कॅगचं पद आलं 1853 ला. पण कॅगचं ऑफिस कधी आलं भारतामध्ये? कॅगचं ऑफिस आलं 1858 ला. आणि कॅग काय करतो? कॅग आपल्या भारतामध्ये ऑडिट करण्याचं काम करतो ना. मग तो ऑडिट केंद्राचंही करतो, ऑडिट राज्यांचंही करतो. कॅगची नियुक्ती कोण करतात आजच्या घडीला? राष्ट्रपती करतात. मग कॅग केंद्राचे रिपोर्ट कोणाकडे देतो? कॅग केंद्राचे रिपोर्ट राष्ट्रपतींकडे देतो. राज्यांचे रिपोर्ट कोणाकडे देतो? राज्यपालांकडे देतो. आणि थोडं लक्षात घ्यायचं, कॅगचं काम काय आहे? तर दोन आहे. ऑडिट पण करायचे त्याला, आणि त्याला माहिती गोळा पण करायची ना. वाईट काय की आपल्या भारतामध्ये खर्च झाल्यानंतर कॅग ऍक्शन मध्ये येतो, तोपर्यंत कॅग ऍक्शन मध्ये येताना दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये पाहिलं तर भारताचं ऑडिट करत असताना त्याला माहिती गोळा पण करावी लागते. मग आपल्या भारत सरकारनं काय केलं? याला माहिती गोळा करण्याचं काम कमी करण्यासाठी, म्हणजे काम कमी करण्यासाठी 1976 ला एक पद सुरू झालं. त्याचं नाव आहे CGA. कोणतं पद इंट्रोड्यूस केलं 1976 ला? CGA. याला म्हटलं जातं कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट. काय लक्षात घ्यायचं? कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट. हे पद आपल्याला ऍक्टिव्ह होताना दिसतं, हे लक्षात घ्यायचं. कधी? 1976च्या असणाऱ्या कार्यकालाचा संदर्भ याच्यामध्ये येतो. तो म्हणजे थोडंसं माहिती गोळा करण्याचं काम कोणाला दिलं? या असणाऱ्या कॅगला देताना दिसतात. हे पण याच्या सोबतच लक्षात घ्यायचं, कारण राणीचा जाहीरनामा तितकाच महत्वाचा आहे. भारत सरकारचा कायदा क्रमांक 1 आहे आणि खूप महत्वपूर्ण मुद्दे याच्यामध्ये आपल्याला हायलाइट होताना दिसतात. तर हा अँगल याच्यामध्ये ऍड करायचा. आणि याच राणीच्या जाहीरनाम्या अंतर्गत अजून एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजेच काय, तर लोकसंख्येच्या प्रमाणात. काय लक्षात घ्यायचं? लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यपाल आणि नायब राज्यपालाची नियुक्ती करायला सुरुवात झाली. कोणते दोन शब्द? राज्यपाल आणि नायब राज्यपालांची नियुक्ती करायला सुरुवात झाली. यालाच म्हणायचं काय संदर्भ येतोय, तर गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर लोकसंख्येच्या प्रमाणात असतील. म्हणजे लोकसंख्या जास्त तिथं गव्हर्नर, लोकसंख्या कमी तिथं लेफ्टनंट गव्हर्नर. मग आज प्रश्न तुम्हाला असा विचारला गेला, आज आपल्या भारतामध्ये लेफ्टनंट गव्हर्नर किती ठिकाणी आहेत? म्हणजे कुठं? प्रत्यक्षात नायब राज्यपाल किती ठिकाणी आहेत? लक्षात घ्यायचं, जिथं युनियन टेरिटरीज आहेत ना, म्हणजे केंद्र शासित प्रदेश आहेत का, तिथं शक्यतो असतात लेफ्टनंट गव्हर्नर. आणि किती ठिकाणी आहेत लेफ्टनंट गव्हर्नर? तर लक्षात घ्यायचं, आजच्या घडीला आहेत एकूण
5 ठिकाणी, कारण केंद्रशासित प्रदेश किती आहेत आज 8. त्यापैकी लेफ्टनंट गव्हर्नर कोणकोणत्या ठिकाणी आहेत तर लक्षात घ्यायचं, सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा येतो तो म्हणजे दिल्लीचा. नंतरचा संदर्भ येतोय पुद्दुचेरीचा. नंतरचा उल्लेख करायचा कोणाचा या ठिकाणी तर जम्मू आणि काश्मीरचा. नंतरचा उल्लेख करायचा कोणाचा तर लडाखचा. नंतरचा उल्लेख कोणाचा करायचा या ठिकाणी तर तो उल्लेख करायचा अंदमान आणि निकोबारचा. किती ठिकाणी आहेत आत्ताच्या कंडिशन मध्ये लेफ्टनंट गव्हर्नर तर इथं दिसतात एकूण 5 ठिकाणी. कोणकोणते ठिकाणी दिल्ली, पुद्दुचेरी, अंदमान निकोबार. आणि आता रिसेंटली झालेले जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचा मुद्दा सुद्धा इथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. संदर्भ येतोय राज्यपालांची नियुक्ती आणि याच कायद्यामध्ये सांगितलं यांना मदतीसाठी, यांच्या मदतीसाठी कोण असतील एक एक या ठिकाणी असिस्टंट असतील, हे पण लक्षात घ्यायचं. मदतीसाठी कोण असतील इथं एक एक असिस्टंट असेल. आज तो हा असिस्टंट आहे ना, आज हा असिस्टंट म्हणजेच कोण असतो तर हा असतो प्रशासक. म्हणजे जिथं नायब राज्यपाल नसतात तिथं कोण नियुक्त करतात तर प्रशासक नियुक्त करताना दिसतात. चला मग पटकन रिवाइज करूया 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामधले मुद्दे. पहिला मुद्दा, बोर्ड ऑफ कंट्रोल कॅन्सल होऊन आला भारत सचिवाचं पद. त्यासोबतच भारत सचिवाच्या पदाची क्रोनॉलॉजी लिहिली आपण, कशा पद्धतीने आज हा महासचिवाचा उल्लेख करतो ते. नंतर लिहिलं आपण कॅगचं ऑफिस भारतामध्ये आलं. त्यासोबत उल्लेख येतो राज्यपाल आणि नायब राज्यपालाच्या नियुक्तीचा संदर्भ आपण या ठिकाणी येतो. हे इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. आणि या कायद्यामध्ये काही चुका होत्या, काही दुरुस्त्या होत्या आणि त्या दुरुस्त्या करण्यासाठीच एक ब्रिटिशांनी एक महत्वपूर्ण कायद्यांची सिरीज आणली. ती सिरीज म्हणजेच कोणतं तर यालाच म्हणायचं या ठिकाणी इंडियन काउन्सिल ऍक्ट. काय लक्षात घ्यायचं तर या कायद्यामध्ये, कारण ब्रिटिशांच्या असणाऱ्या कायद्याअंतर्गत राणीच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीयांचा उल्लेखच नव्हता. भारतीय परत भडकतील ना, म्हणून भारतीयांना काउन्सिलमध्ये घेण्यासाठी कायद्यांची नावच आणले इंडियन काउन्सिल ऍक्ट. आणि किती आहेत इंडियन काउन्सिल ऍक्ट एकूण 3. मग कोणकोणत्या कायद्यांचा उल्लेख याच्यामध्ये करायचा तो इथे लक्षात ठेवायचा. कोणकोणते कायदे आहेत हे 3 इंडियन काउन्सिल ऍक्ट. सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख येतो 1861चा, नंतर येतो 1892चा, नंतर येतो 1909चा. ओके. 1909च्याच असणाऱ्या काउन्सिल ऍक्टला दुसरंही नाव आपण त्या ठिकाणी ओळखतो. ते दुसरं नाव म्हणजेच कोणतं असेल या ठिकाणी तर याला म्हणतो आपण मोर्ले मिंटो रिफॉर्म्स. मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यांचा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला करणं गरजेचं असणार आहे. 1861, 1892 आणि 1909चा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आपल्याला. हा आहे हा आहे कुठला तर भारतीय परिषदा कायदा. परिषदा कायदा क्रमांक 1, हा 2, हा 3. नावावरनं जाऊया पहिल्यांदा. काय येतो मुद्दा इंडियन काउन्सिल ऍक्ट ना, म्हणजे भारतीयांना कुठे घ्यायचंय काउन्सिल मध्ये घ्यायचंय. तर कसं घेतलं गेलं आता तिघांचाही मुद्दा लगेच कव्हर करून टाकूया. काय मुद्दा येतो पहा, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय हे नाव होतं ना त्यांचं, त्याच्या नियंत्रणामध्ये काय असेल तर काउन्सिल असेल. तर काउन्सिलमध्ये मेंबर किती होते 4 आणि याच्यामध्ये एक मेंबर ऍड केला. आणि एक मेंबर कोण असेल तर हा एक मेंबर असेल कोण तर हा असेल युरोपियन व्यक्ती प्लस तो कोण असेल कायदा पंडित असेल. बघा बरं का, भारतीयांना ऍड करायचं काउन्सिलमध्ये म्हणतात तरी पण भारतीय नाही घेतले, युरोपियनच घेतले. आणि टोटल मेंबर किती केले तर 5 केले. भारतीयांना कुठं स्थान दिलं तर भारतीयांना स्थान दिलं एक्स्ट्रा मध्ये. भारतीयांना स्थान दिलं एक्स्ट्रा मध्ये. आणि एक्स्ट्रा किती असतील मेंबर, एक्स्ट्रा असतील मिनिमम टू मॅक्सिमम. किती मिनिमम टू मॅक्सिमम. मिनिमम किती 6 टू मॅक्सिमम किती 12. किती कमीत कमी 6 ते जास्तीत जास्त 12. पण याच्यामध्ये सुद्धा भारतीय किती तर 50% भारतीय पाहिजे. ओके. मग यालाच म्हणायचं भारतासाठी आलेलं पहिलं मंत्रिमंडळ. का मंत्रिमंडळ भारतासाठी म्हणतो 1853 मध्ये आपण ब्रिटिशांचा उल्लेख केला होता, तर इथं आपण भारताचा उल्लेख का करतो कारण इथं भारतीय आहेत ना. किती 50% भारतीय आहेत. मग लक्षात घ्यायचं म्हणजे 6 असले तर 3, 12 असले तर 6. हे ठिकाण लक्षात घ्यायचं. तो मिनिमम टू मॅक्सिममचा नंबर याच्यामध्ये हायलाइट करायचा आपल्याला. आणि महत्वाचा संदर्भ पाहिला तर भारतीयांना काउन्सिलमध्ये घेतलंय, भले एक्स्ट्रा म्हणून जरी असलं तर त्यांना काही अधिकार दिला. आणि तो काय दिला अधिकार
तर अंदाजपत्रकाच्या बाबतीमध्ये भारतीयांनी काय करायचा, विचार करायचा आणि थोडी चर्चा करायची. फक्त अधिकार दिला विचार करायचा आणि चर्चा करणं. चर्चा पण एवढी नाही, जेवढे विचार कराल तेवढ्याच मुद्द्यामध्ये फक्त गव्हर्नर जनरलला हो किंवा नाही म्हणायचं, दुसरा कोणताच मुद्दा नसेल. त्यानंतर आला 1892. आता इथे काय करण्यात आलं, या कायद्यामध्ये हा कायदा आणण्यापाठीमाग 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना सुद्धा खूप महत्वाचा रोल त्या ठिकाणी येतोय. का, या राष्ट्रीय सभेमुळे काँग्रेसची लोकप्रियता वाढत होती, त्यामुळं ब्रिटिशांची लोकप्रियता कमी होईल म्हणून ब्रिटिशांनी हा कायदा तयार करून भारतीयांना गोड बोलण्याचा प्रयत्न केला. मग इथं काय केलं, इथं गव्हर्नर जनरल आणि जो व्हाईसरॉय आहे का, त्याच्या नियंत्रणामध्ये जे काउन्सिल होतं ना, या काउन्सिलमध्ये किती मेंबर झाले होते, 5. तर इथं अजून एक मेंबर ऍड केला, म्हणजे टोटल झाले किती मेंबर, इथं 6. आता जो ऍड केलाय ना, तो कोण असला पाहिजे, परत तो युरोपियनच पाहिजे. आणि कोण पाहिजे, तो पाहिजे कायदा पंडित. बघा बरं का, संदर्भ कसा आहे, युरोपियनच पाहिजे प्लस तो कायदा पंडित असला पाहिजे, हा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय. आणि इथं काय सांगितलं, भारतीय अजून पण नाहीत ना, मग भारतीय कुठं, एक्स्ट्रा मध्ये. मग अगोदरचे जे एक्स्ट्रा होते ना, कसं मिनिमम टू मॅक्सिमम, कमीत कमीत ते जास्तीत जास्त, तर त्या संख्येमध्ये 4 ऍड करायच्या अगोदरच्या संख्येमध्ये. मग किती होईल, मिनिमम 10 टू मॅक्सिमम 16. आणि याच्यामध्ये भारतीयांचं प्रमाण, ब्रिटिश खूप हुशार आहे तो, 40% भारतीयांचं प्रमाण केलं. कारण गोड तर बोलायचंय पण आपलं नुकसान पण करून घ्यायचं नाही, त्या अनुषंगाने त्यांनी काय केलं, भारतीयांचं प्रमाण केलं 40%. मग भारतीयांना काहीतरी अधिकार दिला पाहिजे. मग भारतीयांना याच अंदाजपत्रकाच्या बाबतीमध्ये काय अधिकार दिला, तर प्रॉपर चर्चा करण्याचा अधिकार दिला आणि 6 दिवस पूर्व परवानगी घेऊन प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला. काय केला, भारतीयांना अंदाजपत्रकाच्या बाबतीमध्ये चर्चा करण्याचा आणि 6 दिवस अगोदर पूर्व परवानगी घेऊन प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला. हे सगळे अधिकार एएसओच्या मेन्सला विचारून झाले जोड्या लावाच्या अंतर्गत. त्यामुळे हे मुद्दे थोडे लक्षात ठेवणं गरजेचं असेल. कुठला, परिषदा कायदा 1 मध्ये काउन्सिलमध्ये 1 मेंबर वाढवला, तो युरोपियन कायदा पंडित असावा. एक्स्ट्रा मध्ये 6 ते 12 होते, 50% भारतीय. दुसऱ्या कायद्यामध्ये 1 मेंबर वाढवला काउन्सिलमध्ये प्रॉपर, पण तो सुद्धा युरोपियन. आणि एक्स्ट्रा मध्ये मिनिमम ते मॅक्सिमम मध्ये किती असतील, 10 ते 16, 40% भारतीयांचा उल्लेख असेल. अधिकार कोणता दिला त्यांना, चर्चा करण्याचा आणि 6 दिवस अगोदर परवानगी घेऊन प्रश्न विचारण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आला. नंतर येतो 1909चा कायदा. इथं काय करण्यात आलं बघा, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांच्या नियंत्रणामध्ये जे काउन्सिल होतं ना, त्या काउन्सिलमध्ये ऑलरेडी झाले होते 6, याच्यामध्ये मेंबर वाढवले 3. आणि या 3 मेंबर मध्ये पहिल्यांदाच एक भारतीय सहभागी झाला आणि त्यांचं नाव लक्षात घ्यायचं या ठिकाणी, सत्येंद्र प्रसाद सिन्हा. पहिली भारतीय व्यक्ती जी गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये ऍड झाली ते म्हणजे SP सिन्हा. नाव लक्षात घ्यायचं, कोणाचं नाव, पहिली भारतीय व्यक्ती गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये सहभागी झालेली, त्यांच्या नावाचा उल्लेख करतो आपण, SP सिन्हांचा संदर्भ याच्यामध्ये येईल. आणि याच्यामध्ये काय करण्यात आलं, टोटल झाले किती काउन्सिलमध्ये मेंबर, 9 मेंबर झाले टोटल. आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा मेंबर सुद्धा जोडले आणि ते एक्स्ट्रा मेंबर किती असतील, 60. आणि या 60 मेंबरचा उल्लेख केला तर भारतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आला, तो म्हणजेच काय, तर भारतात आला सेपरेट इलेक्टोरेटची व्यवस्था आली. याला म्हणायचं स्वतंत्र मतदारसंघ. आणि हे मतदारसंघ आले कसे, तर या ठिकाणी जातनिहाय धर्मनिहाय मतदारसंघाचा उल्लेख केला. म्हणजे भारतात पहिल्यांदाच मतदारसंघाचाही संदर्भ आला, पण तिथं सुद्धा रिझर्वेशन देण्यात आलं आणि भारतात इलेक्शनची सुरुवात झाली. आणि इलेक्शन कसं असेल 1909च्या कायद्यानुसार, इलेक्शन असेल अप्रत्यक्ष इलेक्शन. कसं असेल, अप्रत्यक्ष इलेक्शनचा संदर्भ. आता काउन्सिलमध्ये 9 मेंबर प्लस एक्स्ट्रा 6 मेंबर असे एकूण मेंबर झाले 69. म्हणजे हा कायदा आहे 1909चा. काउन्सिल मधले किती, काउन्सिल मध्ये 9, यात एक कोण आहे, यात एक SP सिन्हा आहेत हा, अधिक एक्स्ट्रा किती आहेत, एक्स्ट्रा आहेत 60. आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर इथं लक्षात घ्यायचं, या असणाऱ्या 60च्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं की प्रत्यक्षात आपल्या भारतामध्ये सेपरेट इलेक्टोरेटची व्यवस्था असल्या कारणानं
आपल्याला इथं काय दिसतं, तर आपल्याला या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघाची भूमिका दिसते आणि ब्रिटिशांनी दिलं स्वतंत्र मतदारसंघ ते कोणाला? अल्पसंख्याकांना. आणि त्या अल्पसंख्याकांमध्ये त्यावेळेस कोण अल्पसंख्याक होते? त्यावेळेस होते या ठिकाणी मुस्लिम आणि शीख. तुमच्या पीएसआयच्या मेन्सला असाही प्रश्न विचारला होता 2012च्या अगोदर एकूण अल्पसंख्याकांची संख्या भारतात किती होती? कारण त्याच कालखंडामध्ये आपल्याला जैन समुदायाचा समावेश याच्यामध्ये वाढताना दिसला होता. मग लक्षात घ्यायचं, ब्रिटिश होते तेव्हा होते अल्पसंख्याक 2. भारत जेव्हा स्वतंत्र होतो आणि कायदा तयार करतो, घटना तयार करतो, त्यावेळेस अल्पसंख्याकांची संख्या होते 5. कोणते बाकीचे? हे तर मुस्लिम आणि शीख असणारच आहेत अल्पसंख्याक. मुस्लिम, शीख. त्यानंतरचा मुद्दा ऍड करायचा म्हणजे कोणाचा? तर ते असतील झोराष्ट्रियन्स. यांनाच म्हणतो आपण फारसी. नंतर असतील कोण? बौद्ध. नंतर असतील कोण या ठिकाणी? तर भारतीय ख्रिश्चन. असे कोण असतील? हे 5 अल्पसंख्याक. आणि 2012 नंतरच्या फेज मध्ये या ठिकाणी कोण ऍड झाले? जैन ऍड झाले. ठीक आहे. आणि तुमच्यापैकी कुणी मला जैन मधली संथारा प्रथा काय आहे, ज्याच्यावरती सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने बॅन आणलेला आहे, ते तुम्ही मला सांगितलं तर बेस्ट होईल. कोणती प्रथा? संथारा प्रथा. पण लक्षात घ्यायचं, या 1909च्या कायद्यामध्ये अल्पसंख्याकांना पहिल्यांदा काय करण्यात आलं? सेपरेट इलेक्टोरेट देण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये पण कोणाला दिलं? फक्त दिलं मुस्लिमांना. फक्त दिलं मुस्लिमांना. मग टोटल संख्या किती आहे? मग टोटल 69 आहे. 69चं डिवायडेशन कसं करायचं या ठिकाणी? मग इथं लक्षात घ्यायचं, शासकीय आणि गैर शासकीय हा संदर्भ याच्यामध्ये असेल. ठीक आहे. एकूण 69चा उल्लेख केला तर लक्षात घ्यायचं 37 कोण असतील या ठिकाणी? शासकीय. आणि गैर शासकीयचा उल्लेख केला तर ही संख्या असेल किती? तर 32चा संदर्भ घ्यायचा. आणि या शासकीय म्हणजे कोण? ब्रिटिशांची लोक. आणि या असणाऱ्या 37 मध्ये सुद्धा विभागणी 2 पद्धतीची. एक असतील पदसिद्ध सदस्य. एक कोण असतील? पदसिद्ध सदस्य. पदसिद्ध सदस्य म्हणजेच काय? जे इतर ठिकाणी पदावरती नियुक्त झालेत म्हणून त्यांना इथं घेतलं, ते म्हणजे पदसिद्ध सदस्य. म्हणजे कोण? गव्हर्नर जनरलच्या काउन्सिल मधले 9 मेंबर. ते गव्हर्नर जनरलच्या काउन्सिल मधले मेंबर झाले म्हणून इथं पदसिद्ध सदस्य 9. दुसरे कोण असतील तर या ठिकाणी? तर दुसरे असतील गव्हर्नर जनरलच्या माध्यमातून आलेले. म्हणजे किती असतील या ठिकाणी? 28. आता गैर शासकीय मध्ये 32 आहेत. त्या 32 ची पण विभागणी लक्षात घ्यायची. 32 कसे? तर या 32 मधले 5 कोण निवडून देणार? तर गव्हर्नर जनरल निवडून देणार. राहिले किती? म्हणजे निवडून म्हणजे प्रत्यक्षात तो निवडणार. आणि राहिले किती या ठिकाणी? तर इथे राहिले 27. तर 27 कोण असतील? तर 27 असतील निर्वाचित. म्हणजे निवडून आलेले 27 असतील. आणि ह्या 27 मध्ये सुद्धा काय असणार या ठिकाणी? स्वतंत्र मतदारसंघ आहे. यालाच म्हटलं जातं स्वतंत्र विशेष मतदारसंघ. ज्यांना रिझर्वेशन दिले त्यांना सेपरेट इलेक्टोरेट दिले. सेपरेट इलेक्टोरेटचा उल्लेख काय? की त्याच प्रवर्गाचा उमेदवार पण असेल आणि त्याच प्रवर्गाच्या व्यक्तीनं वोटिंग द्यायचं. म्हणजे मुस्लिमांना रिझर्वेशन दिले तर उमेदवार मुस्लिमच आणि वोट देणारा व्यक्ती सुद्धा मुस्लिम असेल, हे इथं लक्षात घ्यायचं. मग विशेष स्वतंत्र मतदार संघ असतील ते किती? 14. आणि दुसरे राहतील साधारण मतदारसंघ, ते किती असतील? 13. असे 27ची विभागणी. आणि या 14 मध्ये मुस्लिमांसाठी किती होते? मुस्लिमांसाठी होते जागा 6. राहिलेल्या जागा कोणाला? व्यापारी, जमीनदार, जहागीरदार यांना या पद्धतीचा संदर्भ इथं देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर हा उल्लेख आपण केलाय तो कोणासाठी असेल? तर या असणाऱ्या कायद्यांचा संदर्भ घेत असताना गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलला जोडून असणारे भारतीयांचा उल्लेख काय आहे, तो संदर्भ आपण याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. थोडासा डाटा कदाचित जास्त झाला असेल, पण याच पद्धतीचे मुद्दे आपल्याला या फास्ट ट्रॅक झोनच्या अँगलनं घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. यस, सेशन समजलं का? डाटा खूप जास्त होते, काय हरकत नाही. तुम्ही रिव्हिजन केलेलंच आहे ऑलरेडी. फक्त थोडासा आढावा याच्यातून मिळावा म्हणून तुम्हाला अशा पद्धतीचा आपण फास्ट ट्रॅक मध्ये मुद्दे घेतोय, हे लक्षात घ्या. म्हणजे आपले काउन्सिल ऍक्ट होत आहेत आणि नंतर आपण नेक्स्ट सेशन मध्ये राहिलेले कायदे आणि डायरेक्टली घटनेचे मुद्दे स्टार्ट करूया. ओके, चालेल. थांबूया मग इथं आपण. थँक्यू.